सुस्वागतम शुभ स्वागतम। आज सौ दीपा गायतोंडे यांच्या सती या कादंबरीच्या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने मी नेत्रा श्रीपाद वैद्य उपस्थित श्रोतृवृंदाचं, देवी शारदेच्या उपासकांचं आणि स्नेहीजनांचं साहित्यिकांच्या प्रांगणात मनापासून स्वागत करते। स्नेह वाढे प्रेम वाढे सोहळा हा आनंदाचा, स्वागताच्या निमित्ताने सजला सोहळा प्रेमाचा, सजला सोहळा प्रेमाचा। आजच्या आपल्या या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून आनंद यात्री कवी श्री प्रसाद कुलकर्णी लाभले आहेत। मी त्यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं आणि स्थानापन्न व्हावं। तसेच आपले इतर मान्यवर प्रसिद्ध लेखक श्री व्यंकट पाटील जी यांनी व्यासपीठावर यावे। प्रकाशनच्या अमृता देसाडे मॅडम आज येथे प्रकाशन सोहळ्यास उपस्थित आहेत। त्यांनाही मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर येऊन आसन ग्रहण करावे। ज्यांच्या प्रोत्साहनामुळे आजच्या आपल्या लेखिका सौ दीपा यांनी आज अनेक क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे, त्या सौ दीपा गायतोंडे यांचे पती श्री मनोज गायतोंडे यांना मी व्यासपीठावर येण्याची विनंती करते। बरं, ठीक आहे। मनोज गायतोंडे येत आहेत, तोपर्यंत आपण कार्यक्रम पुढे नेऊया। आणि आजच्या आपल्या प्रकाशन सोहळ्याच्या लेखिका सौ दीपा गायतोंडे यांनीही व्यासपीठावर यावे ही विनंती। समस्त श्रोतृवृंदाच्या वतीने, आयोजकांच्या वतीने, लेखिकेच्या वतीने मी व्यासपीठावरील मान्यवरांचे मनपूर्वक स्वागत करते। उत्साहाचा, आनंदाचा, चैतन्याचा मेळा हा स्वागताचा सोहळा। प्लीज मनोज या। उत्साहाचा, आनंदाचा, चैतन्याचा मेळा हा स्वागताचा सोहळा। कृती आपली असे विश्वासक, कलेचे हे तुम्ही उपासक, ज्ञानासोबत उन्नत केले संस्कृती अन कला हा स्वागताचा सोहळा, हा स्वागताचा सोहळा। कुठल्याही कार्यक्रमाचा प्रारंभ दीप प्रज्वलन आणि विघ्नहर्त्या श्री गणेशाच्या पूजनाने करण्याची आपली प्रथा आहे। अंधकाराकडून प्रकाशाकडे घेऊन जाणाऱ्या तेजाच्या पूजनाला भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व आहे। तमसो मा ज्योतिर्गमय। मी व्यासपीठावरील मान्यवरांना, देवी शारदेच्या उपासकांना दीप प्रज्वलन करण्याची आणि विद्या देवता श्री गणेशाचे पूजन करण्याची विनंती करते। सौ दीपा गायतोंडे यांच्या
सती या कादंबरीच्या प्रकाशनाच्या निमित्ताने येथे जमलो आहोत. पुस्तक प्रकाशन आणि तेही पहिल्या पुस्तक प्रकाशनाचा प्रसंग म्हणजे लेखकाच्या आयुष्यातला सोनियाचा दिवसच म्हणावा लागेल. व्यासपीठावरील मान्यवरांची मी थोडक्यात ओळख करून देते. आजच्या आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री प्रसाद कुलकर्णी यांची ओळख मराठी जगतात आनंद यात्री, शुभेच्छांचा सौदागर, गीतकार, प्रतिभा संपन्न कवी इत्यादी इत्यादी नानाविध रूपांनी आहे. आनंद यात्रा हा त्यांचा जीवनाकडे सकारात्मकतेने पाहण्याचा दृष्टिकोन देणारा कार्यक्रम 780 प्रयोगानंतरही रसिकांची गर्दी खेचत आहे. हे त्यांच्या यशाचं गमक आहे. यावरून मराठी मनामनावर आनंद यात्रा किती अधिराज्य करत आहे हे सूचित होतं. 9 पुस्तके, 18हून अधिक चित्रपट, टॉक शोज, मराठीतील अग्रगण्य वृत्तपत्रांमधील दर्जेदार स्तंभलेखन, किस्से, कविता, नर्मविनोद, प्रभावी वक्ते, एवढं सारं असूनही माणूस म्हणून, एक व्यक्ती म्हणून, अहंकाराचा कुठेही लवलेश म्हणून त्यांच्या वागण्या बोलण्यातून आढळणार नाही. हे सगळ्यात मोठं आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. त्यांचा साहित्यिक प्रवास एवढ्यावरच न थांबता ते महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे पूर्व सदस्य होते. बालकुमार साहित्य संमेलन बुलढाणा, सृजन साहित्य संमेलन नागपूर आणि 6व्या गोमंत मराठी साहित्य संमेलन वाळपई यांचे उद्घाटक होते. ख्रिस्ती साहित्य संमेलन वसई व नागपूर येथील मराठी साहित्य संमेलनाच्या कवी संमेलनाचे त्यांनी अध्यक्षपद भूषविले आहे. आजच्या धकाधकीच्या आयुष्यात कायम नकार घंटा ऐकणाऱ्या, जीवनाचे अपयश पचवता न येणाऱ्या, फक्त नव्या पिढीलाच नव्हे तर समस्त आबाल वृद्धांना आनंद यात्रेच्या माध्यमातून जीवनाकडे सकारात्मकतेने पाहण्याचा दृष्टिकोन देणाऱ्या आनंद यात्रींचे आजच्या या कार्यक्रमात समस्त श्रोतृवृंदांच्या वतीने मी स्वागत करते. आजचे आपले मान्यवर श्री व्यंकट पाटील यांचे मी मनपूर्वक स्वागत करते. त्यांचा परिचय असा की मिरजेचे रहिवासी असलेले श्री पाटील मुंबई विद्यापीठाची पदवी प्राप्त केल्यानंतर पोलीस दलामध्ये दाखल झाले आणि 2019 मध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त पदावरून निवृत्त झाले. पोलीस दलातील नोकरी दरम्यान त्यांना बरीच पारितोषिके मिळाली. विशेष उल्लेख म्हणजे 2002 साली राष्ट्रपती पोलीस पदकाने त्यांना गौरविण्यात आलं आहे. पोलीस दलातील अतिशय जोखमीच्या नोकरी दरम्यानही त्यांनी त्यांचा साहित्य लेखनाचा छंद जोपासला आहे. त्यांचे घात, वारसा, यशवंत, सर्जा, कोब्रा या कादंबऱ्यांसहित घर हरवलेला पोलीस हा त्यांचा कथासंग्रहही प्रकाशित झाले आहे. आणि मला अभिमानाने आपल्याला सांगावंसं वाटतं की या पेशाने पोलीस असलेल्या व्यक्तीला त्यांच्या साहित्याबद्दल श्रीना पेंडसे, पद्मगंधा प्रतिष्ठान, रणजित देसाई साहित्य पुरस्कार इत्यादींसारखे अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. असे हे अग्रगणी साहित्यिक आपल्या या कार्यक्रमासाठी वेळात वेळ काढून इथे उपस्थित आहेत. याकरिता मी त्यांचे विशेष आभार मानते आणि मनापासून त्यांचे स्वागत करते. व्यासपीठावरील मान्यवर श्री मनोज गायतोंडे यांची दुबईला अल मदीना पेस्ट कंट्रोल ही कंपनी असून ते आधुनिक शेतीचे पुरस्कर्ते आहेत. कोकणात ॲग्रो टुरिझम करण्याचा त्यांचा मानस असून त्या दिशेने त्यांची वाटचाल सुरू आहे.
त्यांची मनोरंजन इव्हेंट ही कंपनी मराठी नाटकं दुबईला घेऊन जाते आणि परक्या देशात आपल्या या मराठी नाटकांना नाट्य रसिकांची प्रचंड गर्दी होते. हाऊसफुलचा बोर्ड मिळवून जातात असे हे श्री मनोज गायतोंडे आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या या व्यासपीठावर उपस्थित आहेत. आज आपल्याकडे सकाळ प्रकाशनच्या अमृता देसाडे मॅडम देखील उपस्थित आहेत. या कादंबरीला सती कादंबरीला आकार देण्यात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. त्यांचेही मी मनापासून स्वागत करते. आजच्या आपल्या मान्यवर पाहुण्यांचं शाल व श्रीफळ देऊन यथोचित स्वागत करूया. मी श्री मनोज गायतोंडे यांना आपल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री प्रसाद कुलकर्णी यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करावा ही विनंती करते. आपले पाहुणे श्री व्यंकट पाटील यांचाही शाल श्रीफळ देऊन सत्कार करावा अशी मी श्री मनोज गायतोंडे यांना विनंती करते. मी अमृता देसाडे मॅडमचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करावा. आजच्या आपल्या या प्रकाशन सोहळ्याच्या लेखिका सौ दीपा मनोज गायतोंडे यांचा साहित्यिक प्रवास येथे मला उलगडवून दाखवावासा वाटतो. नवीन पिढीचं प्रतिनिधित्व करताना मासिक पुस्तकं यांच्या बरोबरीने सोशल मीडिया ऑनलाईन साहित्य यामध्ये त्यांचा विशेष कल दृष्टीस पडतो. नुक्कड साहित्य संमेलन येथे कविता सादर आणि नुक्कड या पेजवर काही कथा प्रकाशित, न लिहिलेली पत्र या पेजवर कोलाज ही कादंबरी प्रकाशित, प्रतिलिपी FM या ॲपवर ट्रेन टेल्स कथा स्पर्धेत ती कोण होती ही प्रथम पारितोषिक प्राप्त कथा, प्रतिलिपी FM वर कॅलिडोस्कोप या सदरांतर्गत प्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे यांचे देवराई या कथेचे अभिवाचन, प्रतिलिपी FM वर अनेक कथांचे लेखन व अभिवाचन, प्रतिलिपी FM वर नाते जन्मांतरीचे या कथा मालिकेचे 60,000पेक्षा जास्त वाचक आणि जवळजवळ 2 लाख वाचक वर्गाची पसंती, कुबेर नव्हाडी या दिवाळी अंकांमध्ये तथा लेखन यात्रामध्ये कथा समाविष्ट, शब्द तुझे आणि माझे या कविता संग्रहात कविता समाविष्ट, दैनिक गाववाला आणि नवरा
महाराष्ट्र पुणे या दैनिकांमध्ये काही लेख आणि प्रवास वर्णन प्रसिद्ध. या व्यतिरिक्त त्या हीलर आहेत, रेकी ग्रँड मास्टर, हॉरोस्कोप रीडर, टॅरो कार्ड रीडर, आकाशिक रेकॉर्ड रीडर आणि लाईफ कोच देखील आहेत. या बरोबरीने त्या आपला फोटोग्राफीचा छंदही तितक्याच समरसतेने जोपासताना दिसतात आणि त्यात प्रावीण्य मिळवलेलेही दृष्टीस पडते. इटलीच्या ट्रिएस्ट एअरपोर्टवरील प्रदर्शनामध्ये ग्रँडपा हा फोटो समाविष्ट आणि लास्ट बट नॉट द लिस्ट लायन्स क्लबमध्ये प्रतिष्ठित असे प्रेसिडेंट आणि येत्या लायनेस्टिक वर्षात डिस्ट्रिक्ट चेअरपर्सन ऑफ मेंटल हेल्थ हे पद भूषवताना समाजाप्रतीच्या आपल्या कर्तव्याची त्या जाणीव करतात. सौ दीपा गायतोंडे यांची सती ही कादंबरी सती प्रथेत भरडल्या जाणाऱ्या किंबहुना ज्वलंत अग्नीत लोटून स्त्रीचा विदारक अंत करणाऱ्या तत्कालीन अमानवी प्रथेवर आधारित आहे. सुधारकांच्या प्रयत्नांना आणि तत्कालीन इंग्रज सरकारच्या कायद्यामुळे सती प्रथेला पूर्ण विराम मिळाला. या कादंबरीतून सौ दीपा गायतोंडे यांनी स्त्रीला होणारा शारीरिक आणि मानसिक त्रास, छळ, वेदना, दुःख कथारूपाने मांडलं आहे. स्त्री मनाचे हळूवार कंगोरे कादंबरीच्या रूपाने रेखाटले आहेत. तर पाहूया या कादंबरीचा एक टीजर. अस्तित्वात असलेली कुप्रथा. त्या प्रथेनं कित्येक स्त्रियांचं आयुष्य संपवलं. काही स्त्रिया त्यातून वाचल्या खऱ्या, पण त्यांच्या आयुष्यातील संघर्ष मात्र टळला नाही. त्या स्त्रियांची आयुष्य जगण्याची उमेद आणि जिद्द मांडणारी कादंबरी सती. समाजाच्या दबावाला झुगारून आयुष्याची कास धरणारी कादंबरीची नायिका उमा. तिचं आयुष्य उद्ध्वस्त करणारी ही प्रथा आणि उमाला आधार देऊन तिचं आयुष्य सावरणारे सुधारणावादी आप्पासाहेब. अशा स्थिती आणि पात्रांचा वावर असलेल्या या कादंबरीला महाराष्ट्राच्या आधुनिक विचारसरणीची पार्श्वभूमी लाभली आहे. प्रतिकूल परिस्थितीतील स्त्रीचा आत्मविश्वास आणि तिच्या संघर्षाच्या विविध छटा उलगडणारी दीपा गायतोंडे लिखित ताज्या दमाची कादंबरी सती. या कादंबरीच्या प्रकाशनाच्या निमित्ताने सकाळ प्रकाशनच्या अमृता देसार्डे मॅडमनी त्यांचे 4 शब्द प्रकट करावे अशी मी त्यांना विनंती. बसलेले प्रसाद कुलकर्णी सर, व्यंकट पाटील सर, मनोज आणि दीपा गायतोंडे, तसेच सर्व स्नेही दीपा मॅम आणि मनोज सरांचे, त्यांचं मी सकाळ प्रकाशनाच्या वतीनं आणि अर्थात लेखिका यांच्या वतीनं मनापासून स्वागत करते. खरं तर पुस्तकं ही आपल्या आयुष्याला कलाटणी देतात. विचार करण्याचं सामर्थ्य पुस्तकांमुळे आपल्याला मिळतं. योग्य काय, अयोग्य काय या गोष्टींचा पडताळा आपण वाचनातून करू शकतो. मगाशी नेत्राताई आणि त्यांचे यजमान ह्या दोघांशी बोलताना आम्ही बोललो की त्या कांदिवलीहून येतात आणि आम्ही इथे आलोय, पण मराठी वाचक कमी झालाय, आता आपण मराठी कसं वाचणार. पण मगाशी नेत्राताईंनीच दीपाताईंची ओळख करून देताना सांगितले की 2 लाख वाचक वर्ग डिजिटली त्यांचे आहेत. तर ही खूप मोठी गोष्ट आहे. मराठी वाचणारा मग तो पाटीवरचं एखादं मराठी वाक्य जरी असलं किंवा बोलताना विचार करताना, आपली मातृभाषा आहे ना, मग मातृभाषेतनं आपण बोलणं, त्याच्यातनं लिहिणं ही किती छान गोष्ट आहे आणि ती दीपाताई करतायत. तर मला खूप सांगायला आवडेल की त्यांचं पुस्तक सकाळ प्रकाशनाने केलं त्याबद्दल पण मी तुमचं मनापासून अभिनंदन करते आणि त्यांच्या लिखाणाच्या वाटचालीला शुभेच्छा देते. अर्थात मी इथे प्रास्ताविक करायला उभी आहे. सकाळ प्रकाशन आणि सकाळ प्रकाशनाची, सकाळ माध्यम समूहाची प्रतिनिधी म्हणून मी तुमच्याशी बोलायला आलेली आहे. सकाळ माध्यम समूह ही गेल्या 93 वर्षांपासून काम करणारी, एक अविरतपणे मराठी भाषेत काम करणारी एक दर्जेदार संस्था आहे आणि आमच्या सकाळला एक परंपरा आहे. मग विचारांची परंपरा आहे,
संस्कृतीची परंपरा आहे. तर ह्या परंपरेचं पायी होण्याचं भाग्य आम्हाला सकाळ प्रकाशनाच्या द्वारे लाभतं. तर सकाळ प्रकाशन ही सकाळ माध्यम समूहाची एक छोटीशी डिव्हिजन आहे. ह्या डिव्हिजन मध्ये आम्ही गेल्या 17-18 वर्षांपासून मला तुम्हाला सांगायला आवडेल की 1000हून अधिक पुस्तकं प्रकाशित केली. मग त्यात शेती मातीची पुस्तकं असू दे, आरोग्य असू दे, उपयोजित पुस्तकं असू दे, अगदी म्हणजे रेसिपीची पुस्तकं असतील किंवा एखादा ललित लेख असेल, आध्यात्मिक पुस्तकं असतील. मग कुठल्याही भाषेची म्हणजे भाषा हे वर्ज्य तर नाहीच आहे. मराठी भाषेत पुस्तकं करणं हा आपला अभिमानाची गोष्ट आहे, कारण की आपण महाराष्ट्रात आहोत. तर मराठी भाषेत बरोबरच इंग्रजी, हिंदी, गुजराती, मल्याळम, कन्नड शिवाय जर्मन भाषेतही आम्ही पुस्तकं केलेली आहेत. तर मला असं वाटतं की पुस्तकं ही माणसाला एक दिशा देण्याचं काम करतात आणि जगणं समृद्ध करणारी ही जी पुस्तक परंपरा आहे त्या पुस्तक परंपरेत आपण एक एक शृंखला जोडत जातो. तर सती कादंबरी ही त्या एका शृंखलेचा एक महत्वाचा भाग आहे असं मला वाटतं. लेखिकेबद्दल सांगायचं झालं तर ही जी कादंबरीची प्रक्रिया आहे, निर्मिती प्रक्रिया ही तशी 2022 पासूनची झालेली आहे. म्हणजे आमची ओळख खरं तर फोनवरच झाली आणि फोनवरच त्यांनी माझ्याशी संपर्क केला आणि मग कादंबरी वाचायला दिली. मग आम्ही वाचली, त्याच्यावरती चर्चा केली की मग ही जी सती प्रथा आहे ही नेमकी काय आहे, कसा म्हणजे त्यांना जे 1987 मध्ये राजकुवर ची सती गेली राजस्थानमधली त्या विजेतनं हे त्यांचं ही जी कल्पना आहे त्यांना ती सुचली आणि त्यातून त्यांनी ही कादंबरी लिहिली. तर मला वाटतं की ही कादंबरी त्या अर्थानं आज सती प्रथा अस्तित्वात नसली, ती कायद्यानं आपल्याला अजिबातच म्हणजे तो गुन्हाच आहे आणि ती प्रथा बंद आहे, पण तरी पण आजच्या काळाचा कॉन्टेक्स्ट त्याला काय लागू होऊ शकतो किंवा आत्ताची बाई म्हणून आपण जे काही जगतो ती मुक्त आहे का, त्या अर्थानं आपण छोट्या छोट्या प्रथा परंपरा ह्या वेगवेगळ्या पद्धतीने फॉलो करत असतो. तर त्याबद्दल काय म्हणजे वाचकांच्या मनामध्ये त्याबद्दल कुतूहल निर्माण होतंय का, ह्याबद्दल आम्ही खूप चर्चा केल्या आणि त्या प्रोसेसमध्ये जवळजवळ मला वाटतं दीपाताई 2.5 वर्षांची ही प्रोसेस आहे. म्हणजे तुमच्या लिखाणाची प्रोसेस तुम्ही सांगालच, पण पुस्तक निर्मितीची प्रक्रिया ही जवळजवळ 2-2.5 वर्ष झाली की ती केली आम्ही. मग त्यात कव्हर करणं असू दे, नाव लिहिणं असू दे, टॅगलाईन असू दे, म्हणजे ती जी टॅगलाईन आहे संघर्ष तिच्या अस्तित्वाचा, तर ह्याच्या मागचं त्यांची थॉट प्रोसेस काय आहे, हे सगळी मांडणी करताना कशा पद्धतीने त्याची मांडणी केली पाहिजे, परत त्याचा अनुक्रम कसा ठरवायचा, ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये आम्ही म्हणजे मी त्यांच्याबरोबर इन्व्हॉल्व होते. तर मला खूप आवडेल की ही कादंबरी वाचकांनी वाचायला हवी. आज त्यांचे डिजिटली 2 लाखाच्या वर वाचक आहेत. आज इथे फिजिकली तुम्ही सर्व स्नेही जण आलेला आहात. तर मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करेन की तुम्ही कादंबरी विकत घ्या, वाचा, त्याच्याबद्दल बोला, चर्चा करा. अर्थात सती प्रथा आणि त्या प्रथेच्या अनुषंगानं एक काल्पनिक जो काही त्यांनी हे बीज उभं केलेलं आहे, तर आजच्या काळात त्याचा कसा कॉन्टेक्स्ट आहे आणि त्या पद्धतीने कशा पद्धतीने ते आलं पाहिजे. तर मी खूप मनापासून सर्व मान्यवरांचे फार वेळ घेत नाही, कार्यक्रमाला आधीच खूप उशीर झालेला आहे, तर मी माझं प्रास्ताविक इथे संपवते. फक्त मला सांगायला आवडेल की उद्या ठाण्यात मराठी ग्रंथ संग्रहालय जे आहे तिथे पण ह्या पुस्तकाचं प्रकाशन आपण करणार आहोत आणि तिथे आपण एक लेखन आणि प्रकाशन कार्यशाळा घेणार आहोत. म्हणजे पुस्तक निर्मितीची प्रक्रिया बऱ्याच लोकांना माहीत नसते किंवा लेखनाची प्रक्रिया काय असते. लेखक एखादा लिहितो, त्याची जी सर्जनशीलता असते ती मांडण्याचा प्रयत्न आम्ही त्या कार्यशाळांमधून करत असतो आणि अर्थात मराठी जास्तीत जास्त वाचली जावी, वाचन संस्कृती वाढावी, हा त्यामागचा आमचा उद्देश आहे. त्यासाठी आम्ही महाराष्ट्रभर फिरत असतो. तर ठाण्याची ही पुढची कार्यशाळा आमची उद्या होणार आहे आणि तुम्ही त्या कार्यशाळेला पण यावं आणि ताईंचं कौतुक करायला तिथे यावं. त्यांचा प्रकाशनाचा कार्यक्रम पण आपण तिथे छोटेखानी करणार आहोत. तर मी सर्व मान्यवरांचे, दीपाताईंचे, त्यांच्या सगळ्या कुटुंबाचे मनापासून आभार मानते की त्यांनी सकाळ प्रकाशनाला ही संधी दिली आणि मला इथे बोलवलं. त्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद. आता मी अध्यक्ष आणि मान्यवरांना सौ दीपा गायतोंडे यांच्या
सती या कादंबरीच्या प्रकाशनाची विनंती करते. सती संघर्षतेच्या अस्तित्वाचा या पुस्तकाचं प्रकाशन झालं असं मी जाहीर करतो. धन्यवाद मान्यवरांनो. मान्यवरांच्या तथा देवी शारदेच्या उपासकांच्या हस्ते आजचा मुख्य प्रकाशनाचा सोहळा संपन्न झाला आहे. जिव्हाळ्याचे दोन शब्द कठीण काळात साथ देतात. जिव्हाळ्याचे दोन शब्द कठीण काळात साथ देतात. आपुलकीचे हेच धागे वादळांनाही मात देतात. हृदयाच्या हाकेला आपलेच ते प्रतिसाद देतात. एक कलाकार जन्म घेतो. एक कलाकार जन्म घेतो जेव्हा रसिक मनापासून दाद देतात. मनापासून दाद देतात. आता मी सौ दीपा गायतोंडे यांना विनंती करते की त्यांनी त्यांचे मनोगत प्रकट करावे. दीपा गायतोंडे. मी सगळे इथे आलात याचा मला खूप आनंद होत आहे. माझ्या आनंदामध्ये तुम्ही सगळे सहभागी झालेले आहात. तर मी माझी प्रक्रिया सांगते की मी लेखिका कशी झाली. तर लहानपणी मला भरपूर वाचायची सवय होती. म्हणजे साधा छोटासा कागद जरी मिळाला ना तरी पण मी तो वाचत बसायचे. अगदी शाळेमध्ये पण सुट्टी लागली की लायब्ररीत जाऊन बसायचे आणि सगळे लायब्ररीची सगळी पुस्तकं मी वाचून माझी झालेली होती. आणि मग नंतर मी हळूहळू लिहायला पण सुरुवात केली. आणि लिहिता लिहिता मी काही मासिकांना पण पाठवायला सुरुवात केली. पण सुरुवातीला ती परत यायला लागली. साभार परत मला कळायचं नाही की असं का होतं. मला माझी स्वतःचं वाटायचं की मी किती सुंदर लिहिते असं मला वाटायचं. म्हणजे आपलं सेल्फ असं ना की माझं खूप छान छान चाललंय. पण बाकीचं ना म्हणजे वाचकांना काय हवं आहे हे मला कधी कळलं ज्या वेळेला डिजिटल चालू झालं. फेसबुकवरती पेजेसमध्ये कथाविश्व किंवा अशा न लिहिलेली पत्र वगैरे असे जे चालू झाले त्याच्यामध्ये स्टोरीज आणि असं वाचता वाचता माझ्या लक्षात आलं की ॲक्च्युली लोकांना काय भावतं आणि कशा प्रकारे आपल्याला लिहायला पाहिजे. आणि त्याप्रकारे मग मी लिहायला सुरुवात केली. आणि न लिहिलेली पत्र त्याच्यावरती मी त्यांना विचारलं विक्रम काकांना की मी तुमच्या पेजवरती लिहू का. ते म्हणाले आनंदाने तू लिहू शकते. आणि लिहिताना त्यांनी मला भरपूर प्रकारे मार्गदर्शन केलं की तुझं इथे इथे चुकते इथे असं असायला पाहिजे. आणि त्याच्यामुळे मी शिकत गेले. आणि नंतर मी छोट्या छोट्या कथा लिहिता मग कथामालिका लिहायला सुरुवात केली. प्रतिलिपीमध्ये तर मी सुरुवात केलीच होती. आणि नंतर मग माझ्या लक्षात आलं की अरे आता आपण समजा एखादी कादंबरी लिहायला सुरुवात केली तर मी विचार करत होते की कादंबरी कशावर आपण लिहावं. तर माझ्या मनामध्ये कधीतरी ते बीज रोवलं गेलं होतं की मी खूप लहान होते आणि ती राजकुंवर जी होती ती सती गेलेली होती. आणि त्यावेळेला म्हणजे त्याचा इतका बघरा झालेला आणि इतकं सगळं मासिकांमध्ये वगैरे वाचून छापून आलेलं होतं. आणि ते वाचता वाचता माझं खूप ते मनामध्ये कुठेतरी खूप बसलेलं होतं की एखाद्या बाईला जिवंत जाळतात म्हणजे काय होत असेल. आणि ते मला ज्यावेळेला मला कादंबरी लिहायची होती त्यावेळेला मला ते आठवलं की हे जे आहे ते चांगले हे बीज आपण त्याच्यावरती आपण कादंबरी लिहू शकतो. पण माझ्याकडे पुरेशी माहिती नव्हती. त्याच्यामुळे मी काय केलं मी लायब्ररीत जाऊन किंवा गुगलवरती किंवा असं सगळीकडे मी 2 वर्ष फक्त त्याचा अभ्यास करत होते
की सतीप्रथा काय आहे, म्हणजे छोटे छोटे डिटेल्स, जे निश्चित सतीप्रथा नाही की आपल्या काय परंपरा आहे. तुम्हाला पुस्तक वाचून त्याच्यामध्ये दिसेल की आपल्या परंपरा किंवा छोटे छोटे त्यावेळेला बायका कसं काय काय करायचं ते सगळं त्याच्यामध्ये दिलेलं आहे. मग अशा पद्धतीने मी सती जी कादंबरी आहे ती लिहायला सुरुवात केली. तर माझी लिहिण्याची प्रक्रिया काय होती की मी एकदा लिहिलं, छोटे छोटे पाठ मी लिहिले, म्हणजे एकाला पूर्ण नाही, म्हणजे एखादं लिहिलं की तो लिहून थोडे दिवस तसंच ठेवून द्यायचे आणि नंतर ते परत वाचायचे. त्याच्यामुळे वाचताना मग आपण तटस्थपणे इकडे बघून आपल्याला कळतं की ह्याच्यामध्ये काय त्रुटी आहे आणि त्याच्यामध्ये, आणि मग मी विचार करायचे की हा पाठ वाचल्यानंतर वाचकांना काय प्रश्न पडेल आणि त्या प्रश्नांची उत्तर द्यायचा मी माझ्या कथेमध्ये प्रयत्न करत होते. आणि त्यानंतर नक्कीच म्हणजे आपण ज्यावेळेला ती कादंबरी वाचू त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की त्यावेळेच्या ज्या परंपरा आहेत त्या अजूनही पाळल्या जातात. त्याच म्हणजे तशा पाळल्या जात नाही, पण तरी पण त्याच्यामध्ये चेंजेस आलेले आहेत, पण तरी पण त्याच्यामध्ये त्या परंपरा अजून पण आपल्याकडे पाळल्या जातात. काही चांगल्या परंपरा आहेत तर काही ज्या आहेत त्या वाईट परंपरा आहेत. तर स्त्रीला जिवंतपणे जाणं म्हणजे तिला किती त्रास आहे, पण आत्ताच्या घडीला जर का महिला बघितलं तर त्याचा पण तसंच त्यांना अजूनही तो त्रास आहे. अगदी जाळत नसले तरी पण अजून पण डोमेस्टिक व्हायलन्स हा बऱ्यापैकी अजूनही आहे. त्यामुळे किती स्त्रियांना बळी जायला लागतं. ते पण एक प्रकारे आपण सती गेल्यासारखंच म्हणू शकतो. तर ही प्रक्रिया कशी झाली कादंबरीची, मी अमृता मॅडमकडे गेलेली, त्यांना विचारलं की मी बऱ्याच प्रकाशनांना विचारलं पण ते घ्यायला तयार नव्हते, कारण हा जो विषय आहे ना तो विषयच वेगळा आहे. त्याच्यामुळे बऱ्याच प्रकाशकांनी मला नकार दिला, पण मी थँक्स बोलते सगळ्या प्रकाशनाला की त्यांनी माझी कादंबरी ऍक्सेप्ट केली छापण्यासाठी. आणि मग त्यांनी नुसती ऍक्सेप्ट नाही केली, त्यांनी प्रत्येक ठिकाणी मला भरपूर मदत केली. म्हणजे मी सांगते, मला जेव्हा मुखपृष्ठ होतं, आता जे मुखपृष्ठ दिसतंय ना आपल्याला, मला तसं मुखपृष्ठच हवं होतं. आणि त्या मुखपृष्ठासाठी मी जमजम पछाडलेलं होतं. मी बऱ्याच लोकांना सांगितलं की मला असं पाहिजे म्हणून, पण ते बऱ्याच जणांना जमलं नाही. त्यांनी वेगळंच काहीतरी करून दिलं. पण मी त्यांना म्हणजे मुखपृष्ठासाठी जवळजवळ 6 महिने काढलेले होते. पण नंतर मग अमृताताईंनी परफेक्ट बनवून घेतलं. मला जसं हवं होतं तसं व्यवस्थित बनवून घेतलं. आणि त्यावेळेला मी त्यांना सांगितलं की हां, आता हे मुखपृष्ठ आहे, हे मला चालेल. आणि त्याच्यामध्ये इव्हन त्याच्या आतमध्ये पण मी इतक्यांदा म्हणजे मी खरोखर त्यांना थँक्स बोलते. मी एवढ्यांदा त्याच्यामध्ये नंतर म्हणजे कादंबरी त्यांना दिल्यानंतर मला लक्षात आलं की अरे ह्याच्यामध्ये हे पण मी घालू शकते. त्यांना म्हटलं मी घालू का, चालेल. मी त्याच्यामध्ये त्यांना इतके नंतर म्हणजे ऍक्च्युअल मी त्यांना दिलेली प्रत आणि आता जी छापून दिलेली प्रत आहे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी फरक आहे. तर मी खरोखर सकाळ प्रकाशनाचे आभार मानते की त्यांनी ही कादंबरी प्रकाशित केली. थँक्यू. मनपूर्वक आभार दीपा. आपल्या पहिल्या पुस्तकाच्या निमित्ताने आपले विचार मनोगत समस्त श्रोतृवृंदाला समजले. कार्यक्रम पुढे नेताना आजच्या आपल्या प्रकाशन सोहळ्याविषयी, या कादंबरीविषयी व्यासपीठावरील मान्यवरांचे विचार ऐकायला आम्हाला नक्कीच आवडतील. सर्वप्रथम मी श्री व्यंकट पाटीलजी यांना विनंती करते की त्यांनी आपले 2 शब्द विदित करावे. श्री पाटील. सर्वांना नमस्कार. व्यासपीठावरील मान्यवर लेखिका, सकाळच्या आणि सर्व उपस्थित बंधू भगिनी, खरं तर आम्हा पोलिसांना हे प्रमुख पाहुणे ही असली सवय नाही. कारण असे कार्यक्रम असे की आम्ही गंडा घेऊन खाली बसतो. पण आज त्यांनी मला इथं बसवलं त्याबद्दल मी त्यांचा पहिला आभारी आहे.
कारण आम्ही पोलीस म्हणजे पूर्वी मी 81ला पोलीस खात्यामध्ये आलो, तर आम्ही पोलीसमध्ये असताना पूर्वी आतासारखी इतक्या अद्ययावत शहरं नव्हती, गावाच्या बाहेर हगलदारी असायची. तर आमचे पोलीस काय आम्हाला पोलीस नवीन खात्यात आलो त्यावेळी मला जेव्हा पोलीसचं वतनदारी जी गावची हगलदारी ती तुमची वतनदारी, म्हणजे आम्ही गावाच्या बाहेर उभं राहायचो आणि तो बंदोबस्त करायचा. आणि तो बंदोबस्त करता करताचा प्रवास हा प्रमुख पाहुण्यापर्यंत तुम्ही आणून दिला, त्याबद्दल तुमचा मनपूर्वक आभार. एका पोलिसाला तुम्ही इतका मान दिला, कारण पोलीस खरे इतके मोठे आहेत की मला माहीत नाही. म्हणजे पोलिसाबद्दल लोकांची हा पोलिसामध्ये लेखक आहे. तो असं झालं की कधी कधी पोलिसामध्ये 2 पॉवर लागतात. एक लेखणीची पॉवर लागते, त्याला राईट पॉवर म्हणतात, आणि दुसरी रीड पॉवर लागते. ह्या 2 पॉवर झगडा आहे. तो पोलीस खरा सक्सेस होतो आणि कदाचित मला वाटतं मी त्यामुळे 49 वर्ष कथा टिकून राहिलो. अर्थात त्यामध्ये बदल्या बऱ्याच झाला, तो अलहिदा, तो भाग वेगळा. परंतु मॅडम, मी तुमची कादंबरी पूर्णपणे वाचली. मॅडमची माझी ओळख नव्हती. माझे मित्र राजू ढकनाईत आहेत, त्यांनी मला फोन केला की साहेब असं आमच्या क्लबच्या एक अध्यक्ष आहेत, त्यांचं पुस्तकाचं प्रकाशन आहे आणि तुम्ही प्रमुख पाहुणे म्हणून यायला पाहिजे. मी म्हटलं की प्रमुख पाहुणा मी कार्यक्रमाला पाहिजे तर येतो, कारण प्रमुख पाहुणा होणे इतका मी मोठा नाही आणि उंचीनं पण नाही आहे. म्हणून आपण त्या आपल्या ह्याच्यामध्ये असलेलं बरं. परंतु दीपाताई, आत्ता हे तुमचं पहिलं अपत्य आहे. हा जो पहिला जो अनुभव असतो तो हा अनुभव, हे तुमचं जे पुस्तक आहे यासाठी हे अतिशय, जरी त्या जुन्या काळातलं जरी पुस्तक असलं तरी त्या पुस्तकामध्ये तुम्ही त्या काळातला ज्या महिलांबद्दल, ज्या समाजाप्रती, पुरुष प्रधान समाजामध्ये ज्या महिलांच्यावरती किती अन्याय होत होता तो तुम्ही तुमच्या प्रत्येक पात्रातून तुम्ही तो त्या ज्या तुमच्या उमा ज्या मुख्य नायिका आहेत त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये जे भोगलेले भोग आहेत, जे तुम्ही इतके सुंदरपणे त्या पुस्तकामध्ये अगदी सहजपणे, अगदी लोकांना ओघवत त्या मराठी भाषेमध्ये ही जी तुमची मांडण्याची कला आहे, कदाचित तुमची असं पुस्तकातून भरपूर असायला पाहिजे होती असं वाटतंय. आणि तुम्ही कदाचित पुढं भरपूर लिहाल पण. आम्ही 4-5 पुस्तकं लिहिली. आमच्या एका पुस्तकाचे 4 आवृत्ती निघाले, म्हणजे आम्ही स्वतःचे पाठ आम्ही स्वतः चोपडतो. पण तुमचे फॉलोअर 2 लाख बघितल्यानंतर मी देखील अचंबित झालो की 2 लाख फॉलोअर म्हणजे 2 लाख फॉलोअरसाठी मला किमान 100 आवृत्त्या कराव्या लागतील. त्यावेळी 2 लाख फॉलोअर. तर तुमच्या आजच्या डिजिटलमध्ये ह्या तुमच्या इतक्या चांगल्या आवृत्त्या म्हणजे तुमचे जे डिजिटल निघाले आहेत त्या खरोखर अगदी वाखाणण्यासारखे आहेत. आज तुम्ही ज्या सतीबद्दल जे तुम्ही लिहिलेलं आहे, मी पोलीस खात्यामध्ये 39 वर्षामध्ये अनुभवलेलं आहे मॅडम, की आज ही जरी सती प्रथा बंद झालेली असली तरी सुद्धा आजच्या समाजामध्ये, आजच्या आपल्या ज्या सामान्य लोकांमध्ये, तळागाळामध्ये, किंबहुना हाय प्रोफाईल समाजामध्ये सुद्धा या अप्रत्यक्षपणे सतीची प्रथा चालू आहे. हे मी का सांगतो, कारण जी बाई घरच्या डोमेस्टिक, आपण जो उल्लेख केला, जो कारणाने जी आत्महत्या करते ती आत्महत्याने तर ती सतीच आहे. फक्त तो सती झाल्याचा प्रकार वेगळा आहे, तो सार्वजनिक केला जात नाही. ती एकांतामध्ये जाळून घेते, ती एकांतामध्ये आत्महत्या करते, ती एकांतामध्ये एकांतात एखाद्या विहिरीचा आश्रय घेऊन आपलं आयुष्य संपवते. तर ह्याच्यावरती आपल्याला आज समाजामध्ये लोकांच्या मध्ये जागृती करणं आवश्यक आहे, कारण इतका लोकांच्यावरती अन्याय होते. आज आपण प्रत्येकाच्या घरात जर तुम्ही बघाल तर आज आपल्याकडं एक सामान्य माणसाच्या घरात कामाला ज्या बायका तुमच्याकडे येतात त्या बायका दिवसातून 10 ठिकाणी काम करून ज्यावेळी घरी जातात त्यावेळी त्या बाईच्या पाकिटातले पैसे तिचा नवरा घेऊन तिला मारहाण करून तिची दारू पिऊन तो पत्त्याने जुगार खेळतो. ही आजचं वास्तव. तर हे आपल्याला आजच्या ह्या समाजामध्ये आपण कुठेतरी लोकांच्या मध्ये मनात रुजवलं पाहिजे. कुठेतरी हा सती जो प्रकार त्यावेळी राजाराम मोहन रायने त्या पुढाकार घेऊन जो बंद केला, त्याच्यामध्ये कायदा आणला. आपल्याकडे आज आत्महत्येबद्दल कायदा आहे, परंतु मॅडम आम्ही कायदा राबवणारी माणसं, आम्ही कायद्याची अंमलबजावणी करणारी माणसं, परंतु कधी कधी आम्हाला सुद्धा असं वाटतं की ह्या कायद्यामध्ये कधी कधी असं वाटतं की हा जो आमच्या भारतातले कायदे आहेत ते किंबहुना गुन्हे करण्यासाठीच केलेत की काय. पोलिसांनी सांगितलं हेल्मेट घालणार नाही, परवा आमच्याकडे जाऊ नका जाणार,
दारू पिऊ नका, तर दारू पिणार, गाडी चालवू नका. म्हणजे काय होतं की हा जो प्रकार आहे हा तुमच्या लेखणीतून अतिशय एक पुरुष प्रधान देशामध्ये काय घडतं याचे हा तुम्ही त्यातून वास्तव बरोबर सुंदर मांडलेलं आहे. तुमची लेखणी अशी चालू ठेवा. मला अगदी तुम्हाला एक सांगावंसं वाटेल की आम्ही पोलीसमध्ये असताना मला बऱ्याच लोकांनी प्रश्न विचारला की तुम्ही वेळ कसा काढला. कारण आम्ही 39 वर्ष पदामध्ये मी 24 तास ऑलवेज घराच्या बाहेर, ऑलवेज. म्हणजे 1979 नंतर आजपर्यंत तुम्हाला अतिशयोक्ती वाटेल मी एकही गणेशोत्सव आणि नवरात्र घरी केलेलं नाही. कारण 19ला रिटायर झालं 31 डिसेंबरला आणि 20ला कोरोनाने माझा गणपतीचं बंद केला 20-21. म्हणजे उद्देश असा आहे की आपण ज्यावेळी ह्या पोलीसमध्ये काम करत असताना ह्या घटना जेव्हा बघतो आम्ही जवळून बघितले. कारण तुम्हाला फक्त पेपरमध्ये आता आपण मॅडम सकाळच्या तुम्ही जी पेपरची कातरण करता त्याच्यामध्ये जी बातमी देता ती बातमी एकदम खूप शॉर्ट असते. त्या बातमीच्या पाठीमागं जर आपण केलं तर त्या बाईचं किंवा प्रत्येक माणसाचा एक ग्रंथ त्यामध्ये दडलेला असतो. फक्त तो तुम्ही कसा समोर आणायचा आहे तो आपण बघितला पाहिजे. मॅडम आपलं परत एकदा मी अभिनंदन करेन की आपल्याला सकाळसारखं प्रकाशन लाभलंय. म्हणजे तुमच्या खऱ्या अर्थानं तुमच्या पुस्तकाचं प्रकाशन आणि तुमच्या पुस्तकाची खऱ्या अर्थानं तुमच्या लेखणीची सकाळ झाली. आत्ता सकाळ दिले तुम्हाला पूर्ण दिवस ते लिखाण करायचं आहे. खऱ्या अर्थानं सकाळ झाली तुमची आणि म्हणून तुम्ही सकाळी घेतलेली लेखणी आता सकाळच्या माध्यमातून ती तुम्ही खाली ठेवू नका. कारण एकच सांगायचं आहे की आम्ही जरी किती जरी लेखकांनी लिहिलं तर ते लोकांच्यावर पोहोचवण्याचं माध्यम आपल्याकडे आहे. कारण आज डिजिटल माध्यम असं आहे की तुम्ही जर टीव्ही लावला तर 5 मिनिटांमध्ये 80 बातम्या असतात. पहिली बातमी काय सांगितली 5व्या बातमीच्या वेळी लक्षात राहत नाही, परंतु त्याच बातम्या दिवसभर चालतात आपल्या डिजिटलमुळं. कधी कधी असं वाटतं की आम्हाला आवर्जून सांगावं लागतं की बाबा तुम्ही लोक कार्यक्रमाला आलात, तुम्ही संध्याकाळचा आजचा 200 रुपयाचा पिझ्झा न खाता आमच्या लेखिकेचं एक पुस्तक घेऊन जा. हे पुस्तक तुमच्या घरी घेऊन जा. मॅडम अजून एक दुसरी माझ्या आज आवर्जून एक मनासारखी गोष्ट झाली ती म्हणजे की तुम्ही या ठिकाणी बुकेचा वापर केला नाही. मी माझ्या याच्या कार्यक्रमात मी कधी बुके देत नाही, मी बुक देतो. कारण ते बुके ह्या ठिकाणी पडले जातात, ती पुस्तक कमीजून जातात, पायाखाली येतात. हे पुस्तक किमान आपल्या घरामध्ये जातात. आज नाही कोणतरी वाचेल. माझ्याकडे माझी स्वतःची घरात जवळजवळ 1000 पुस्तकांची लायब्ररी मी स्वतः विकत घेऊन केलेली आहे. जे पुस्तक विकत घेऊनच मी वाचत असतो. म्हणून मी 1983 पासून मॅडम मला अभिमान वाटतं की मी सकाळमध्ये त्यावेळी माझ्या कविता येत होत्या. त्यावेळी मी तुम्हाला फक्त आता जाता जाता मॅडम तुमचं एक वेळ अभिनंदन करतो याच्यासाठी. आणि माझ्या खात्यातली एकच कविता मी आपल्याला सांगतो, म्हणजे वाचून दाखवतो. आता ते भरपूर लिहिलं असल्या कारणानं लक्षात नाही, पण एक माझ्या वरती होती आणि याच्यामध्ये एक मुलीली कविता म्हणजे आपण लिखाण कसं करतो त्या एका कवितेचं नाव आहे ती आणि ही. आता प्रत्येकाला ती आणि ही म्हणले की लेखन पोलिसाच्या बाबतीत ती आणि हे म्हणले की जरा थोडेसे काम अजून केस उभे राहतात की पोलीस म्हणतात की ती आणि त्याचं काहीतरी लफडं आहे. तर अशी त्या कवितेचं नाव आहे. तर त्या कवितेमध्ये ती मला दिसली आणि मी बेचैन झालो. सकाळ संध्याकाळ तिच्यासाठी धावू लागलो. अथक प्रयत्नाने माझी आणि तिची भेट झाली. मग तिच्या सान्निध्यात राहू लागलो मी दिवस. तिने घेतली जागा माझ्या मनाच्या कोंदणात. त्याच वेळी ही आली माझ्या आयुष्यात. कसरत माझी सुरू झाली. हिच्या व तिच्यामध्ये वाटणी माझी सुरू झाली. उशीर झाला जराशी घरी तिच्या डोळ्यात नाही, पण तिच्याशिवाय मला नव्हता कोणी वाली. ती कधी काही बोलत नव्हती, पण हिची मात्र कुरबुर चालू होती. मग मी हिला म्हणालो तू माझी जीवनसाथी आणि तिला म्हणालो तू माझी सखी. आज सांगतो ती दुसरी तिसरी कोण नव्हती, मित्र होती. ती माझी पोलिसाची शानदार वर्दी होती आणि ही माझी स्वतःची धर्मपत्नी होती. धन्यवाद. धन्यवाद. जय महाराष्ट्र. ज्या कामासाठी आपण सर्वांनी आमचा सत्कार केला, परंतु ज्या लेखकांनी एवढं मोठं पुस्तक लिहिलं त्यांचा आपण सत्कार करायचा. गेलो की मला वाटतं कदाचित करणार असतील
पण माझं काम आहे. मी येताना माझी 2 पुस्तकं होती ती मी पुस्तकं देऊन त्यांचा सत्कार करतो. सावरकर असं आपल्या व्यासपीठावर आता उपस्थित झाले आहेत. थोडा उशीर झालाय त्यांना, परंतु त्यांनी आवर्जून आपल्या या कार्यक्रमाला आपली उपस्थिती आणली आहे. आपले आजचे पाहुणे आताच आलेले कौस्तुभ सावरकर, कैलासवासी जयंत सावरकर यांचे हे सुपुत्र. कैलासवासी जयंत सावरकर हे त्यांच्या अभिनयासाठी आपणा सर्वांना ज्ञात आहे. पित्याच्या प्रसिद्धीचा आधार न घेता श्री कौस्तुभ सावरकर यांनी स्वतःच असं मराठी मनावर आपलं विश्व निर्माण केलं आहे. त्यांची ओळख अशी: नाट्यशास्त्रात मुंबई विद्यापीठाच्या महिषार विभागातून पदवी प्राप्त, कथा पटकथा संवाद लेखन व गीतकार, उत्तरायण, एवढंच आभाळ, सौ शशी देवधर, लोकमान्य, एक युगपुरुष इत्यादींसारख्या चित्रपटांकरता त्यांना संवाद लेखनाचे आचार्य अत्रे संस्कृती कला दर्पण, चित्रपती व्ही शांताराम इत्यादींसारख्या पुरस्कारांनी विभूषित केले आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपटाने तर मानाचा तुराच त्यांच्या शिल्पेचा खोडला आहे. आपल्या बिझी शेड्यूल मधून वेळ काढून एका नवोदित लेखिकेच्या प्रकाशन सोहळ्याला आवर्जून उपस्थित राहणारे आपले आजचे पाहुणे श्री कौस्तुभ सावरकर हे निराळेच नाहीत का? आजच्या आपल्या या मान्यवर पाहुण्यांचं शाल व श्रीफळ देऊन यथोचित स्वागत करूया. मी श्री मनोज गायतोंडे यांना आपल्या या कार्यक्रमाचे मान्यवर श्री कौस्तुभ सावरकर यांना शाल व श्रीफळ देऊन सत्कार करावा अशी विनंती करते. कौस्तुभ सावरकर यांना विनंती आहे की त्यांनीही आपले विचार प्रगट करावे. मान्यवर आणि जमलेल्या माझ्या सगळ्या प्रेक्षक मित्रांना, खरं तर आता माझी अशी भावना आहे की वक्तृत्व स्पर्धेला आपण उभे आहोत आणि हातपाय लटपटलाय, तर मला काहीही सुचत नाही, काहीही ठरवून आलेलं नाही. थोडंसं फक्त सांगेन की दीपा गायतोंडे ह्या आमच्याच कॉलनीमध्ये राहतात. इनफॅक्ट त्या नाट्यशास्त्रालाही वैशाल विभागातही होत्या, मला जुन्या होत्या, दोन किंवा तीन बॅच. मी नाट्यशास्त्राचा 1 वर्षाचा प्रशिक्षण क्रमाचा अभ्यासक्रम पूर्ण केला, त्याला होत्या दीपाताई. दुसरी गोष्ट म्हणजे लेखक नवोदित असो किंवा जुना असो, त्याने काय लिहिलंय याला जास्त महत्व आहे. म्हणजे जसं आपण किती वेळ अभ्यास केलाय याच्यापेक्षा आपण काय अभ्यास केला त्याला जितकं महत्व आहे तितकंच याही गोष्टीला महत्व आहे. कारण नवोदित म्हटल्यानंतर मग त्यांच्याकडे सहज असं बघण्याची आपली सुरुवात होते. खरं तसं आपण बघता कामा नये, आपण खूप गांभीर्यानं त्या व्यक्तीला घेतलं पाहिजे. कुठलीही व्यक्ती असू दे, लेखक असू दे तर कोणीही सामान्य माणूस असू दे, त्याने प्रत्येक वेळेला त्याच्या आयुष्यात काहीतरी अचीवमेंट केलेली असते म्हणून तो तिथे असतो.
त्यामुळे आपण प्रत्येक गोष्टीचा रिस्पेक्ट केला पाहिजे. तसा दीपाताई तुमचा मला अभिमान आहे आणि खूप आदरही आहे. आणि क्षमस्व मी खूप उशिरा आलो, कारण जसं तुम्हाला सांगितलं होतं म्हणजे नाटकाच्या रिहर्सलसाठी मी प्रमोशन आता एवढे जमलेले आहेत की थोडंसं प्रमोशन करायचा संधी सोडला नाही. मी भरत दाभोळकरांचं नाटक करतोय नथुराम मस्ट डाय, आणि हिंदीतलं नथुराम को मरना होगा. हे सटाईल सार्कॅस्टिक नाव आहे, असं सिरियसली म्हटलेलं नाही की नथुराम को मरना होगा. सटायरिकल नाव आहे. नथुराम गोडसे बोलतोय मराठीत नाटक आलं, त्या नाटकावरून इंग्लिश आणि हिंदी नाटक क्रिएट करतात. आणि उद्या आमचा उदयपूरला प्रयोग आहे, म्हणून त्या रिहर्सलमध्ये मी होतो. तिथून निघून यायला मला खूप उशीर झाला, त्याबद्दल सॉरी आणि तुमची रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद कौस्तुभजी. आता अध्यक्षीय भाषणाकरता मी आनंद यात्री श्री प्रसाद कुलकर्णी यांना आमंत्रित करते. व्यासपीठावरील समस्त मान्यवर, आजचे प्रमुख पाहुणे माननीय पाटील साहेब, असे दुसरे प्रमुख पाहुणे माननीय कौस्तुभजी, दीपाचे आई बाबा, दीपाचे पती. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, हे घासून घासून गुळगुळीत झालेलं वाक्य आहे. आज इथे आपण एका यशस्वी स्त्रीच्या मागे पुरुष बघतोय. आजच्या लेखिका सगळेजण त्यांचा उल्लेख दीपाताई दीपाताई असा अतिशय कौतुकाने आदरपूर्वक कसा करतायत, प्रोटोकॉल आहे तो. पण मी तिचा काका लागतो, मी तिला ताई कसं म्हणून, ती माझ्यासाठी दीपाच आहे, माझी ती पुतणी आहे. तेव्हा आजची उत्सव मूर्ती दीपा. आणि आपण सगळे किती मोठी मोठी माणसं दिसत आहेत. मला श्रीपाद दिसतोय. श्रीपाद आहे म्हटल्यावरती नेत्राबाईंनी कुठे गेली, तिथं असणारच. जेथे राघव तेथे सीता. अशोक आहे म्हटल्यावरती अमृता असणारच. तिची अंजलीताई दिसते, दीपाचे आई बाबा आहेत, आपण सगळे. आणि जसं कौस्तुभजी म्हणाले तसं मला सुद्धा काय बोलावं सुचत नाहीये. म्हणजे कुरुक्षेत्रावरती अर्जुनाची जशी परिस्थिती झाली होती ना, की इथेही आपली माणसं आहेत तिथेही आपली माणसं आहेत, काय बोलावं. आणि अशा वेळी श्रीकृष्ण त्याला म्हणाला की उचल तो बाण आणि लाव धनुष्याला. मला भास होतोय की दीपा मला सांगते, काका उचलती जीभ आणि लाव टाळायला. सगळ्यांना ती दीपा तुझं खूप 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 कौतुक. आमचा एक मोठा परिवार आहे जे आम्हाला ओळखत नाहीत. कौस्तुभजी पाटील साहेब आपल्याला सांगू इच्छितो. आणि आमच्या या परिवारामध्ये साहित्यात काहीतरी छोटबोट करणारी फक्त दोनच माणसं इथे उपस्थित आहेत, मी आणि दुसरी माझी बहिणी. फार सुंदर कथा लेखिका आहे. आणि आमच्या पुढच्या पिढीमध्ये एकमेव दीपा, आणि तिने सुद्धा असं दणक्यात पदार्पण केलं की काल जो वैभव सूर्यवंशी कालपर्यंत कुठेच नव्हता आणि आज हिरो झाला, तशी आमची दीपा. आज तारीख आहे 3 मे. 2 मे पर्यंत कुठेच नव्हते आणि आज एकदम ती हिरो झालेले आहे, हिरोईन झालेले आहे. आणि मी सती वाचली आणि तोंड देखील सांगत नाहीये किंवा ती माझी पुतणी आहे म्हणून सांगत नाहीये किंवा इथे मला तुम्ही शोभेचा गणपती म्हणून बसवलत म्हणून सांगत नाहीये. पण माझा विश्वास बसत नाही की ही दीपा एवढं सुंदर लिहिते, खूप सुंदर आहे. मी त्याच्याविषयी आपण बोलूच काळाच्या या वेळेच्या ओघात. एक 10 मिनिटं बोललो तर चालेल ना, की तुम्ही कंटाळला आहात, तुम्हाला भोका लागल्या. माझे एक बरं का अशोक, माझे एक तरुण मित्र होते, त्यांचं नाव मंगेश पाडगावकर. आणि ते असं म्हणायचे की प्रेम कधी कुणाचं तराजू तोलू नये, आणि माणसं कंटाळली असतील तेव्हा आपण जास्त बोलू नये. पण मला खात्री आहे तुम्ही कंटाळला नाहीये, एवढा सुंदर कार्यक्रम सुरू आहे आणि मी पण जास्त बोलणार नाहीये, तेव्हा हे संकेत मी नक्की पाळेन. सगळ्यात आधी दीपाच्या मागे जो कोणी उभा आहे खंबीरपणे, मनोज, ह्या कार्यक्रमाचं आयोजन नक्की तुझं आहे, दीपाचंच आहे. दीपा तुला एक दाद आहे माझी, एवढं रिचनेस दिसतं कार्यक्रमामध्ये. त्या गणपतीच्या मूर्तीपासून ती समय तिथं मी अशी बारकाई नाही, म्हणजे मी उगाच कवी झालो नाही. माझी ग्रास्पिंग कॅपॅसिटी आहे ना ती अतिशय तीव्र आहे.
हॉलचं सिलेक्शन, त्या हॉलचं लोकेशन, त्यांनी बोलवलेली सगळी एक एक माणसं, या आम्हाला घातलेल्या शालचं जे वजन मी बघतोय ना, साधारणपणे 75 रुपयाची शाल घालतात. माझा जो काही अनुभव आहे ना, ते श्रीफळ सुद्धा एवढं जड लागतंय. नक्कीच आजच्या दिवसात 60 रुपये 70 रुपये याची. हा जो रिचनेस आहे ना, रिचनेस हा तुझी अभिरुची दर्शवतो. म्हणजे माणसाची अभिव्यक्ती आणि माणसाचं व्यक्तिमत्व या दोन गोष्टी एकमेकाशी समानुपाती असतात. आणि हाच रिचनेस दीपाच्या या पुस्तकात दिसतोय. सगळ्यात आधी मला अमृता कुठे गेली? अमृता माझ्या समोर बसली आहे, नावातच अमृत आहे. आणि किती सुंदर पुस्तक काढलं माहिती. या पुस्तकाला जो रिचनेस आहे, म्हणजे पुस्तकासाठी वजन म्हणजे कोणत्या अर्थाने म्हणतो मी, हा पेपरची जी क्वालिटी आहे ना, ही GSM वरती. दीपा किती 80 GSM 80 GSMचा कागद आहे. 300 GSMचं मला वाटतं हे मुखपृष्ठ असेल, कव्हर असेल. त्याच्यावरचं हे ज्याची कहाणी दीपाने सांगितली, हे मुखपृष्ठ. आतला कंटेंट तर दर्जेदार आहे. मुळात कसं असतं की कवीला किंवा लेखकाला, जसा की राजाला त्याचा राज्याभिषेक झाल्याशिवाय राजा म्हणून मान्यता मिळत नाही, तसा लेखकाला तिचं पहिलं पुस्तक प्रकाशित झाल्याशिवाय लेखक किंवा लेखिका म्हणून मान्यता मिळत नाही. बरं, पुस्तक ते सुद्धा कसं, नुसतं प्रकाशित झालं म्हणून नाही, ते चांगलंच असलं पाहिजे. म्हणजे एखादी गृहिणी जेवण करते, अतिशय सुग्रास तिच्या हाताला अशी चव असते, पण ते जर वाढताना तिने पेश करताना पाहुण्यांसमोर जर नजाकतीने पेश केलं नाही, ते सुंदर ताट नसेल, तर ते पदार्थ डेकोरेटिव्हली वाढले नसतील, धूप दीप लावलं नसेल, रांगोळी काढली नसेल, या सगळ्यांनी ते जेवणाची व्हॅल्यू वाढते. त्या सुगरणीचं जे काही हस्तकौशल्य आहे त्याचं मोल वाढतं. तसं आतला कंटेंट कितीही चांगला असला तरी पुस्तक जर नजाकतदार नसेल, त्याचं प्रेझेंटेशन चांगलं नसेल, तर त्या कंटेंटला महत्त्व लागत नाही. तर दीपाचं जसं मी कौतुक केलं, तिचं अभिनंदन केलं, तसं अमृता ज्या सकाळ प्रकाशनाचं तू प्रतिनिधित्व करतेस त्याचंही मी मनापासून कौतुक करतो. आपण जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. सकाळची जवळपास 100, सकाळ किती वर्ष झाली सकाळला? कारण सकाळची 93 वर्ष झाली. 93 वर्ष. प्रकाशनाला 18 वर्ष. 93 वर्ष. मी माझे सकाळची ऋणानुबंध असे की माझ्या आयुष्याच्या, मी आता 60त माझ्या उभा आहे. मी माझ्या करिअरची सुरुवात पत्रकारितेने केली आणि ती सुद्धा सकाळमधनं केली. त्यामुळे सकाळ मला खूप जवळचा वाटतो. नाभी करुळेकर मार्गावरती सकाळचं ऑफिस होतं आणि त्यावेळी मिलिंद गाडगीळ सकाळचे संपादक होते. आणि आमच्यासमोर ही सगळी मोठी झालेली माणसं, आरती कदम, इब्राहिम अफगाण, शेखर जोशी, एकनाथ मांजरे आणि भरपूर काय काय मला नाव आता आठवत नाही. त्यामुळे सकाळशी माझे एवढे जवळचे ऋणानुबंध आहेत. बरं, पुस्तक नुसतं येऊन चालत नाही, त्याचा असा छान समारंभ आयोजित करायला लागतो, त्यातही नजाकत लागते. आणि तेव्हा त्या लेखिकेला आज असं झालंय की एक छान सुंदर छोटेखानी आणि आपल्या माणसाने केलेलं जे कौतुक असतं बरं का दीपा, त्याचं पण कशातही करता येत नाही. एक शेर पेश करता हूं कि हमने सिंगापुर की हवा खाई, हम लंदन भी घूमे. हमने सिंगापुर की हवा खाई, हम लंदन भी घूमे, हम सिडनी होकर आए, हमने स्विट्जरलैंड के पुल चूमे. लेकिन यार, मेरा घर आखिर मेरा घर है, मेरे लोग आखिर मेरे लोग है. आपली माणसं असतात, आयुष्यभर आपली माणसं असतात, त्यांनी केलेलं जे कौतुक असतं ना, त्याचं मूल कशातही करता येत नाही. लेखिका होण्यासाठी म्हणजे दीपाकडे नक्कीच एक संवेदनशील मन आहे. ते तिच्या औरामधून दिसतंय. आय मीन स्पिरिच्युअल लाईफ लास्ट ऑलमोस्ट 3 डिकेड्स. आणि मला माणसाचा औरा कळतो माणूस समोर बघून. तर दीपाच्या फोनवरच्या बोलण्यातनं दीपाला बघून मी सांगतो की अतिशय संवेदनशील मनाची ही माझी भाची आहे, माझी पुतणी आहे. आणि संवेदनशील म्हणून कसं असं टिपकागदासारखं असतं, जे दिसतं ते टिपत जातं. त्याचा बऱ्याच आपल्याला त्रास सुद्धा होतो की नाही, हे मी माझ्यावरून सांगतो. ह्याचा खूप, कारण टिपकागदाचं काम काय असतं, प्रत्येक गोष्ट टिपायची, जे बरं असेल तेही टिपायचं, वाईट असेल तेही टिपायचं. म्हणजे टेबलवरती जर दूध किंवा अमृत पडलं असेल तेही टिपकागद टिपतो, आणि व्हिस्की पडली असेल तर ती सुद्धा टिपून घेतो. त्याचा बऱ्याचदा त्रास पडतो. आणि आज जे जगात चाललेलं आहे आपल्या अवतीभोवती, महाराष्ट्राची देशाची परिस्थिती, त्याचा तर खूप त्रास होतो.
जे काही अराजक चालले ना, म्हणजे मी बरं का कौस्तुभजी गोरेगावला राहतो आणि माझ्या बिल्डिंगमध्ये एक वृद्ध दाम्पत्य राहतं, 60-65. मी सुद्धा आता वृद्धत्वाकडे झुकतोय. मी खरं म्हणजे तुम्हाला मी 60त पदार्पण केले सांगून मोठी चूक केली आहे, कारण लोकांना त्याच्याकडे विश्वास बसत नाही. पण दीपाचा काका आहे म्हटल्यावरती सांगायला हरकत नाही, कारण त्याशिवाय मी दीपाचा काका आहे सिद्ध होणार नाही. सांगायचं आहे की आमच्या कॉलनीमध्ये एक वृद्ध जोडपं राहतं. खूप कष्ट केले आयुष्यभर. मुलाला त्याने फॉरेनला पाठवला, चांगला मोठा शिकवला, कृतार्थ आयुष्य करता. मुलगा आणि सून तिकडे अमेरिकेत आहे. ही म्हातारी आता गव्हर्नमेंट सर्व्हिसमधून रिटायर झाली आहे आणि छान ज्येष्ठ नागरिक संघात जातात, छान वेळ काढतात. एक दिवस मुलाचा तिकडनं फोन आला की बाबा अमेरिका बघायला या. मग त्यांनी ज्येष्ठ नागरिक संघाचा निरोप घेतला. तिकडे सभा झाली संघामध्ये, त्यांना छान कौतुक करण्यात आलं आणि निरोप घेतला. 6 महिने अमेरिकेला गेले. सुनेने मुलाने खूप कौतुक केलं, बाबा आयुष्यभर खूप कष्ट काढलेत आमच्यासाठी आणि छान. 6 महिन्यानंतर तिकडनं येताना त्यांनी अमेरिकेतनं काही वस्तू दिल्या, लॅपटॉप दिला, तुमचा तो काय तो आयफोन असतो तो दिला, बाबांसाठी शूज दिले, आईला आणि भरपूर काय काय. आणि ते देताना बरोबर लाईव्ह आठवण म्हणून एक अमेरिकन कुत्रा दिला आणि ते घेऊन इथे आले आणि ज्येष्ठ नागरिक संघात परत जॉईन आले. ते म्हातारे येताना सगळे तुम्ही बघा ज्येष्ठ नागरिक संघात, तर आपल्या कुत्र बरोबर घेऊन येते. घरी बघायला कोणी नसतं, मुलं बाहेर असतात. मग तिकडे ज्येष्ठ नागरिक संघात त्यांची मिटिंग भरते, तशी त्या ज्येष्ठ नागरिक संघाच्या बाहेर त्यांची कुत्र्यांची पण मिटिंग भरते. तर त्यांची मिटिंग कुठे झाली, आपले कौतुक सांगू अमेरिकेत काय बघितलं. बाहेर त्यांच्या कुत्र्यांची मिटिंग सुरू झाली आणि तो अमेरिकन कुत्रा होता हा मोठ्याने गमजा मारत आपल्या अमेरिकेतल्या गोष्टी सांगायला की अमेरिकेत कुत्र्यांसाठी स्पेशल ट्रीटमेंट असते, त्यांचे लाड असतात, त्यांचं खूप कौतुक केलं जातं, त्यांच्यासाठी स्पेशल कायदे आहेत, खाण्यापिण्याची चंगळ असते. हे त्याचं अमेरिका पुराण विचारून एक देशी कुत्रा होता, तो त्याला म्हणाला बाबा रे, अमेरिकेत एवढं सगळं आहे, खायची प्यायची चंगळ आहे, लाड आहे, आमच्या गरीब देशात तू आलाच कशासाठी. तर तो अमेरिकन कुत्रा त्याला म्हणाला की तुमच्या देशात जे भुंकण्याचं स्वातंत्र्य आहे हे जगात कुठेच. आज आपल्या अवतीभोवती पाटील साहेब तुम्ही प्रशासनच दिवस काढले, मी तुम्हाला सांगायला अनुभव असं चाललेलं आहे. गोरख पांडे की 4 लाइनों की कविता है कौस्तुभ जी कि राजा बोला रात है, रानी बोली रात है, मंत्री बोला रात है, इसलिए संतरी बोला रात है. ऐकतात ना की राजा बोला रात है, इसलिए रानी बोली रात है, इसलिए मंत्री बोला रात है, इसलिए संतरी बोला रात है. पाटील साहब ये सुबह सुबह की बात है. हे सध्या असं सगळं चाललेलं आहे आणि या परिस्थितीत आपली संवेदनशीलता जपायची आपल्याला. आणि असं काहीतरी छान दीपा तुला सांगतो तू खूप इकडं छान आहे. बरं विषय सुद्धा असा निवडलाय, सतीचा विषय निवडलाय, जो विषय कालबाह्य झालेला आहे. तो तिने आजच्या ह्या पिढीला हे कळणार नाही. आपल्या पूर्वजांनी काय आज आपली आई, तिची आई, आईची आई, आईच्या आईची आईची आई, काय कसे दिवस होते एक एक. म्हणजे त्यावेळची सामाजिक परिस्थिती, त्यांनी केलेला संघर्ष, त्यावेळी झालेली आक्रमणं. सती म्हणजे काय क्रौर्य क्रौर्य क्रौर्य, किती क्रूरता असेल मला सांगा. अहो तुमच्या गॅसवरची दुधाचं ऋतू जात असेल तर पातेलं उचलायला गेला गेलं तर हाताला चटका बसून आपण आई म्हणतो. आणि निखाऱ्यावरती चितेवरती बांगडा भाजावा, अर्धे किलो सरस्वत असते, बांगडा जसा भाजावा तशी जिवंत व्यक्ती भाजली जाते. जस्ट कल्पना करा, हे आजच्या पिढीला नाही कळलं. आजच्या पिढीला नाही. आजची पिढी, तुमची पिढी, आमच्या मुली ह्या ज्या समोर बसल्या आहेत, ह्याने दुःख बघितलेली नाही. मोदीने जेव्हा अचानक टाळेबंदी लावली ना, तेव्हा पहिली ती काही 8 दिवस होती, नंतर 21 दिवस झाले. ते 8 दिवसात बाहेरचं सगळं बंद. आणि माझा मुलगा, त्याला सगळं बंद, त्याला ती सवय ना घरात बसायची, चांगलं मुलं ही उणगी असतात आणि मुलीची जी लॉयल्टी असते घराशी असते, बरोबर ना. मुलीची लॉयल्टी नेहमी घराशी असते. त्याला ते सवय नाही. टीव्ही चालू समोर दिवसभर आणि बाहेर जायचे, दरवाजे पण सोसायटीने केलेले. मग तो म्हणाला बाबा पकलो, तसे शब्द आहेत माझ्या मुलाचे, घोडा पकलो. हा, मी काय केलं, मी त्याच्या हातात कपाटातनं सावरकरांची माझी जन्मठेपे पुस्तक ठेवलं. त्याच्याच वयाचा तरुण 26-27 वर्षाचा, देशाला स्वातंत्र्य मिळावं, स्वतःचा काही स्वार्थ नाही. हा,
त्यासाठी तुरुंगात गेला, समुद्रातनं उडी मारली, समुद्र पोहून आला, तिथे त्याला पकडलं, हातात बेड्या बांधण्यात आल्या, बोटीच्या तळकरातनं त्याला श्वसनाचा त्रास आहे, त्याला ब्रॉन्कायटिसचा त्रास आहे, त्याला पेचिस म्हणजे कोलायटिसचा त्रास आहे, 15 दिवसांचा प्रवास, त्याला जुलाब होत होते, त्याला वांत्या होत होत्या, तिकडे आणण्यात आलं, 11 वर्ष तो तिथे राहिला, कोरू पिसला, तेल काढलं, जेवढे ते तेल कमी पडेल तेवढे की फटके पाठीवरती, उघड्या अंगावरती, एक एक भिंत, तुम्ही अंदमानला कोणी गेलात की नाही माहिती नाही, 2-2 फुटाची एक भिंत, अशा परिस्थितीत त्याने दिवस काढले. आणि माझा मुलगा टाळेबंदीलावर इकडे आईस चालली आहे, समोर टीव्ही चालू आहे, वरती AC चालू आहे, पंखा करतोय, गादीवरती बसलाय, आई एखाद्या वेटरसारखी, बाळा तुला आज काय करू, डोसा करू का थालीपीठ करू असं विचारते. आणि माझा मुलगा कंटाळला, तो म्हटलं मी पकलो, कारण त्याने दुःख बघितलेले नाही. माझ्या घरात बुटाचे मुलाचे 3 जोड आहेत आणि बुटाला वुडलँडचा त्याला चौथा जोड हवाय. मी त्यांना म्हटलं एक काम कर, बाहेर जा, स्टेशनवर जाण्याचा नुसतं पायी चक्कर मारून आहे, माझ्या घरात 2 वाहन आहेत, म्हटलं गाडी घेऊन जाऊ नको, मोटरसायकल घेऊन जाऊ नको, नुसती एक चक्कर मारून. तुला कितीतरी माणसं अशी दिसतील ज्यांच्या पायातल्या वाहनात तुटके आहेत, ते रस्त्याने चाललेले आहेत. त्याच्या पलीकडे जाऊन तुला कितीतरी माणसं अशी दिसतील की ज्यांच्या पायात वाहनच नाही आहे, आणि त्याच्याही पलीकडे जाऊन तुला अशी माणसं आढळत की ज्यांना चालण्यासाठी पायच नाही आहेत. तेव्हा तुला कळेल आपल्या पायाचा 4 बुटाचे जोड आहे, त्याची किंमत काय. हे जे दुःख आहे ना, त्यासाठी संवेदनशील मन लागतं, आणि ते तिने टिपलेलं आहे, फार छान प्रकारे टिपलेलं आहे. सती प्रतिपत्तेबद्दल तुम्हाला माहिती असेल की ही क्रूर प्रथा, हे कुठच्याही धर्मात लिहिलेलं नाही. हे ईश्वरचंद्र विद्यासागर आणि राजाराम मोहन राय यांनी सिद्ध केलं लॉर्ड बेंटिंग समोर, इंग्रज प्रशासनासमोर. त्यावेळी इंग्रजांनी लॉर्ड बेंटिंगने कायदा केला. हा कायदा त्याने केला 1829 साली. पण त्याच्या कित्येक दशक आधी राजाराम मोहन रायांनी ही सती प्रथा बंदीची चळवळ सुरू केली. ते समाज सुधारक होते. त्यांचा जन्म 1771चा, त्यांना फक्त 61 वर्षांचं आयुष्य लाभलं. 1833 साली त्यांचं निधन झालं. पण त्यांचं सुदैव असं की आपल्या हयातीत म्हणजे 1829 साली त्यांना कायदा झालेला बघायला मिळाला. 1829ला कायदा झाला. लॉर्ड बेंटिंगचं आपल्यावरती एक एवढं तरी मोठं ऋण आहे, ह्या आमच्या भगिनींवरती, माझ्या आयांवरती, माझ्या आज्यांवरती, की त्याने तुमच्या सती प्रथा बंदीचा कायदा केला. त्याच्यानंतर ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी विधवा विवाहाचा कायदा केला. सतीची प्रथा का सुरू झाली? कारण की बाई एकटी पडते, तिचं पाय घसरू नये, तिने समाज कलुषित करू नये. मग तिचं काय करायचं? त्यावेळी लग्न लहान वयात होत असत. 20 पोरगी विधवा होत असेल आपल्या डोळ्यासमोर, 20-25ची मुली, मग तिचं पाय घसरण निसर्ग प्रत्येकाला आहे. मग ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी विधवा विवाहाची चळवळ सुरू केली. आणि त्यावेळेच्या सरकारने 1856 साली, म्हणजे 1829 नंतर साधारण 30-35 वर्षांनी इंग्रज सरकारने विधवा विवाहाचा कायदा सुरू केला. आणि पहिलं लग्न ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी आपल्या मुलाचं, द्वारकानाथ विद्यासागर याचं लग्न लावून दिलं एका विधवेशी. आपल्या केवढं तरी मोठं या लोकांचं ऋण आहे. त्यानंतर आपल्याकडे जन्म झाला 1858 साली, म्हणजे त्याच्यानंतर 2 वर्षांनी आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. महर्षी धोंडो केशव कर्वे त्यांनी विधवा विवाह आणि स्त्रियांना शिक्षण मिळावं यासाठी अख्खं आयुष्य समर्पित केलं. आणि भारत सरकारने त्यांना त्यासाठी भारत रत्नाने सन्मानित केलं. त्या भल्या गृहस्थाला 104 वर्षांचं आयुष्य लाभलं. 1962 साली त्यांचं निधन झालं आणि त्यांच्या वयाच्या 100रीला भारत सरकारने त्यांना भारत रत्नाने सन्मानित केलं. तुम्ही आधी SMDT बघताय, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठ, आपल्याच कुटुंबातली एक स्त्री त्याची कुलगुरू होती 10 वर्षापूर्वी. आपल्याला माहिती असेल नसेल, तिचं नाव वसुधा कामत. ती माझी जशी आते बहीण लागते तशी तुमची सुद्धा कोणीतरी, तुझी सुद्धा काकी, मामी, मावशी कोणीतरी लागत असणार. म्हणजे आपले शरद काका माहिती असतील, भाई काका शरदचंद्र कुलकर्णी, तर त्यांची भाची म्हणजे शाली त्याची मुलगी. आपल्याला अभिमानास्पद गोष्ट आहे. आणि सती झाली. सती बायकांच्या ह्याच्यात काही फरक पडलाय असं मला नाही वाटत. पाटील साहेब, जसं तुम्ही म्हणालात ना, स्त्री आजही सती जातच असते हो. सती जाण्याचं फक्त परिमाण बदललंय. थोडं तिचं ते त्रास असेल तो कमी झालेला असेल, पण सती आजही जात असते.
ती श्रद्धा वाटकर नावाच्या वसईच्या मुलीला दिल्लीला घेऊन गेला तो तिचा प्रियकर आणि तिचे तुकडे केले आणि ते फ्रीज मध्ये ठेवले. माहिती सर आपण बघितलं असेल. आजही गळे कापले जातात, आजही त्याला फाशी दिलं जातं. आजही सामान्य स्त्री म्हणजे मी तुम्हाला म्हटलं की मी कवी आहे, मी ग्रास्पिंग कॅपॅसिटी माझी तीव्र आहे. आजही संध्याकाळी प्रवास करताना चर्चगेट ते विरार आणि CST ते कल्याण या प्रवासात महिलांच्या डब्यात रात्रीच्या जेवणासाठी भाजी मोडणाऱ्या बायका मी बघतो तेव्हा मला वाटतं की स्त्री ही अजूनही सतीत जाते. बरं का, एक शेर आठवतोय मला, अगर आपकी इजाजत है तो पेश करना चाहूंगा कि पंछी कहते हैं चमन बदला है, पंछी कहते हैं चमन बदला है, सितारे कहते हैं गगन बदला है. पंछी कहते हैं चमन बदला है, सितारे कहते हैं गगन बदला है. शमशान की खामोशी कहती है कुछ नहीं बदला, लाश वही है, सिर्फ कफन बदला है. काही बदललेलं नाही, आपली लाश तीच आहे, फक्त कफन बदललंय. बघण्याचं फक्त ते माध्यम बदललंय, मीडिया बदललंय, सगळं तेच बदललंय. आजही स्त्री तेच सोचते आहे. स्त्रीला स्वतःचं आयुष्य कधीच नसतं. माझ्या ज्या भगिनी, काकी, मामी, मावशी, वहिनी इथे बसल्यात, स्त्रीला स्वतःचं आयुष्य कधीच नसतं. तुम्ही कबूल करा किंवा इथे बसल्यावर पुरुषांना सांगतोय, तुम्ही कबूल करा किंवा करू नका. लहान असताना ती पित्याच्या आज्ञेत असते, बरोबर अमृता, बरोबर की नाही. लग्न झाल्यावर ती पतीच्या अर्ध्या वचनात असते, बरोबर की नाही दीपा? नाही. आणि आई झाल्यावर ती जन्मभर आईच असते. त्या भूमिकेतनं ती कधी बाहेर पडतच नाही, त्या भूमिकेतनं कधी बाहेर पडतच नाही. स्त्रीला स्वतःचं आयुष्य कधीच नसते, ती आयुष्यभर सोसत असते. आणि म्हणून आपल्याला बघा, 50% स्त्री आहेत ना जगामध्ये, त्याशिवाय 50% पुरुष असूच शकणार, लग्न होऊ शकणार नाही. स्त्रियांना मतदान आपल्या निर्णय प्रक्रियेत अर्धा वाटा मिळावा म्हणजे 50% मिळत, 50% नको 33% द्या, हे बिल संसदेत गेली 40 वर्ष पेंडिंग पडलंय. पुरुष खासदार ते पासच होऊ देत नाही, आता स्थानिक लेवलला पास झाले. तर असं सगळं आहे. स्त्री आपलं, मी एक महत्वाची गोष्ट विचार, याच्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुझी जी भाषा शैली आहे ना आपली दीपा, अतिशय सुंदर आणि ओघवती आहे, अतिशय सुंदर आणि ओघवती आहे. सोपं लिहिणं कठीण असतं, कठीण लिहिणं सोपं असतं. आणि भाषा गमतीदार असते. बघा, भाषा तुम्ही वापराल तशी बघते. तुम्ही पुण्याकडे गेलात ना, जरा म्हणता आपलं थोडं म्हणतात, थोडं मला थोडा भात वाढ. हे तुम्ही मुंबईकडे आलात ना, त्या थोडंच जरामध्ये रूपांतर होतं, मला जरा भात वाढ. हे तुम्ही आमच्या मालवणकडे गेलात ना, माका वायचं भात वाढ. हे तुम्ही आमच्या पुढे गोव्याकडे गेलात ना, मंगेशी शांतातुल गेला म्हणून गेलाच ना, माका मागची शीत जाय. आणि हे तुम्ही कारवारकडे सरकलात ना, माका इल्ले शीत जाय. एकच शब्द कसं बदलत जातो बघा, थोडा, जरा, वायच, मातसो, इल्लो, ही भाषेची गंमत आहे. मी जेव्हा मुंबईत आलो ना 1984 साली, दीपक कदाचित त्यावेळी तुझा जन्म पण झाला नसेल. त्यावेळी इंदिरा गांधींची हत्या झाली होती आणि सगळीकडे राजीव गांधी उभे राहिले होते निवडणूक, चाळीकडे बोर्ड लागलेले. तेव्हा इंदिरा गांधींनी जे शेवटचं भाषण केलं होतं ना, ते त्यांनी काँग्रेसने एनकॅश केलं होतं. इंदिराजी की अंतिम इच्छा, बूंद बूंद से देश की रक्षा. आणि त्याचं मराठीत भाषांतर केलं होतं. इंदिराजींची अंतिम इच्छा, थेंबा थेंबातून देशाची रक्षा. आता हिंदीत रक्षा आणि मराठीत रक्षा किती फरक आहे बघा. पण हीच गंमत आहे भाषेची. आणि एक गंमत सांगतो, म्हणजे हे अधोरेखित करण्यासाठी एक 5 मिनिटं चालेल ना बोललो तर, की भुका लागलाय तुम्हाला? 5 मिनिटं. आचार्य अत्रेंकडे एकदा बाई गेल्या, एक प्राध्यापिका बाई आपली काही कैफियत घेऊन, आणि त्यांना पकवू लागले. संध्याकाळची वेळ होती, आचार्य अत्रेंचा पेपर होता मराठा. आता कोणत्याही संपादकाच्या आयुष्यात संध्याकाळची वेळ म्हणजे अतिशय हात घ्यायची वेळ असते. मॅटर लागणार असतो, पेपर प्रिंटिंगला जाणार असतो, अग्रलेख लिहायचा असतो. आचार्य तरी कंटाळले होते, पण बोलून सांगणार कसं, स्त्री दाक्षिण्य. शेवटी त्या बाईनेच भान आलं. 4 तास झाले होते बाईने त्याला पकवून. बाई पटकन खुर्चीने उठल्या आणि म्हणाल्या, मी निघते आता. तुमच्यासोबत गप्पा मारता मारता तास कसे गेले कळलं नाही.
आता खाली मान घालून म्हणाले, बाई रात्रभर थांबला तर तुम्हाला दिवस कसे गेले ते पण कळणार. ही जी भाषेची गंमत आहे ना, ही जी भाषेची गंमत आहे ना, ही तुम्हाला ह्याच्यात नाही. तिने असे जोक वापरलेले नाही, पण भाषेची जी सहजता आहे. 1969 साली व्ही गिरी आपले पंतप्रधान नाही, राष्ट्रपती झाले. आणि आपल्याला माहिती असेल नसेल, मी त्यावेळी खूप लहान होतो, मला अजून व्ही गिरींचा फोटो आठवतो. अगडबंब होते, 6-6.5 फूट उंची, आणि त्याला 7 मुलं होती. मला 7 का 14 मुलं, मोठा परिवार होता. आणि तो फोटो मराठाच्या पहिल्या पानावरती नव्या राष्ट्रपतीचा, ते त्यांची पत्नी, 7 मुलं आणि 7 सुना आणि काय 7 जावई जे काय असतील ते, केवढा तरी मोठा फोटो. मला 7 का 14 मुलं होती माझ्या, इफ आय एम नॉट रॉंग, 14 मुलं. बरोबर ना श्रीमंत? तू लगेच चेक करतोस म्हणजे ते सी आहे, तो लगेच स्मार्ट असतो तो माणूस. तसं ते तर 14 मुलं बहुतेक. आणि तो पहिल्या पानावरती मराठ्यामध्ये छापायचा होता. तो कंपोजिटर फोटो तर लावला, आता खाली काहीतरी कॅप्शन लावली पाहिजे. एवढं अगरबंब परिवार आणि अगरबंब गिरी म्हणून तो संपादकांकडे गेला, आचार्यतरींकडे गेला. आचार्यतरी अग्रणी बसले होते आणि म्हणाला, फोटो तर लावला साहेब, खाली कॅप्शन काय टाकू? ते अतरच ते स्मार्ट एकदम. त्याने तो फोटो बघितला आणि म्हणाले, लिहून टाक, हे आमचे गिरी आणि ही त्यांची कामगिरी. हे अतिरे नाही, कोणी भाषेची नजाकत आहे. तू म्हणालीस की तुला वाचनाची आवड आहे आणि वाचून सगळी पुस्तकं संपवली होती. कदाचित म्हणून तुला चांगले जास्त वाचक, 2 लाख वाचक मिळणं, खरं म्हणजे हे पुस्तक तू लिहिलंस याच्यावर माझा जसा अजून विश्वास बसत नाहीये, तसं 2 लाख वाचक आजच्या दिवसात मिळू शकतात याच्यावरही माझा विश्वास बसत नाहीये. हे सगळं अद्भुत आहे. आणि वाचक पाहिजे, कारण आता भाषा जगणार नाही, साहित्य जगणार नाही. साहित्य का जगलं पाहिजे? अमृता, उद्याच्या बातमीची हेडलाईन, साहित्य का जगलं पाहिजे? साहित्य जगलं तर भाषा जगेल, भाषा जगली तर संवाद घडेल, संवाद घडला तर संस्कार होतील, संस्कार झाले तर संस्कृती जगेल, आणि संस्कृती जगली तर समाज जगेल. समाज जगवायचा असेल तर साहित्य जगलं पाहिजे, तर भाषा जगली. आज मला भीती वाटते की भाषा जगणार की नाही. मी माझा मुलगा शिकायला बेंगलोरला होता, करोनाचे दिवस होते, आणि मी त्याला रोज रात्री आम्ही चॅट का व्हॉट्सअपने ते फार सोपं केलं. मी आणि बायको व्हॉट्सअपवरून चॅट, बाबा काळजी घे, ते मास्क वापरत जाईल. तो ओके म्हणायची सुद्धा तसली घेत नसे, के, नुसतं के. ही आजच्या पिढीची म्हणजे सगळं शॉर्ट पाहिजे असेल, के. मग ते झालं आमचं बोलणं की आम्हाला तो शेवटचा नाता, तो पकलो हा त्याचा आवडता शब्द. ते पकलो म्हणून आमचा अपमान न करता तो एक शॉर्ट फॉर्म मध्ये हे टाकायचा, काय ते GNSDTC. मी म्हटलं काय रे बाबा याचा अर्थ काय? तो म्हणाला, बाबा GN म्हणजे गुड नाईट, SD म्हणजे स्वीट ड्रीम, आणि TC म्हणजे टेक केअर. म्हटलं बाबा स्वीट ड्रीम बघण्याचा दिवस तुझे आहे, टेक केअर म्हणशील तर आम्ही दोघे आमची काळजी छान घेतो आहोत. आता मला सांगायचंय की उद्या भाषा जगणार की न जगणार हे आपल्यावरती अवलंबून आहे. अशी पुस्तकं आली पाहिजेत. या तुझ्या पुस्तकाला खूप छान लोकाश्रय मिळून दे, त्याला भरपूर पुरस्कार, नक्की पुरस्कार मिळणार. तुम्हाला एक सांगतो, टाळ्या होल्ड करा, टाळ्या होल्ड करा. आतापर्यंत या हाताने जवळपास 100 पुस्तकांची प्रकाशनं केली, आणि या हातानं अजूनही अपयश लागलेलं नाही. ज्या ज्या पुस्तकांची प्रकाशनं केली, जिथे जिथे हात लागला तिथे तिथे सोनं झालं त्या पुस्तकांचं. माझ्या स्वतःच्या पुस्तकाची गाडीत आहे, माझ्या स्वतःच्या पुस्तकांच्या 4-4, 5-5 आवृत्त्या निघाल्या. तुझे ह्या पुस्तकाच्या आवृत्त्यावर आवृत्त्या निघो, याला चांगले पुरस्कार. आणि सकाळने हातात घेतलंय, समोर अमृता एवढी, नावातच अमृता आहे, एवढे सस्मित मुद्रेने ती बसली आहे की ती छान सगळ्या तुमच्या पुरस्कारांच्या स्पर्धांना ती पाठवणार पुस्तक. आणि मी खूप खूप शुभेच्छा देतो. पहिलं तुझं पुस्तक येवो, दुसरं पुस्तक येवो, आणि प्रत्येक वेळी मलाच तू बोलवणार याची धन्यवाद प्रसादजी. मान्यवरांच्या प्रोत्साहनामुळे आणि कौतुकामुळे लेखिकेला निश्चितच आनंद झाला असेल, आणि अशाच दर्जेदार साहित्य निर्मितीची स्फूर्ती त्यांना लाभावी
आणि असे प्रकाशक सोहळे त्यांच्या आयुष्यात पुन्हा पुन्हा यावे अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करते. जसं कोणत्याही यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री खंबीरपणे उभी असते, तसं मला ठामपणे सांगावंसं वाटतं की आजच्या आपल्या लेखिका सौ गीता गायतोंडे यांच्या कर्तृत्वाच्या चढत्या आलेखामागे त्यांचे पती श्री मनोज गायतोंडे यांचा भक्कम आणि सक्रिय पाठिंबा आहे. त्यांच्या अतिशय व्यस्त शेड्यूलमधून आपल्या पत्नीचं कौतुक करण्यासाठी आजच्या एक दिवसाकरता आवर्जून ते येथे उपस्थित आहेत. त्यांच्यासाठी समस्त श्रोतृवृंदाकडून एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने सौ दीपा गायतोंडे यांच्या आई सौ अनुप्रिता सुट्टणकर यांना आपले विचार सांगावेसे वाटतात. तर मी सौ अनुप्रिता सुट्टणकर यांना मंचावर येण्याकरता आमंत्रित करते. नमस्कार मित्रमैत्रिणींनो. मित्रमैत्रिणींनो म्हणते कारण मैत्रीचं हे जे नातं असतं ना, ते सर्व नात्याच्या पलीकडचं असतं, म्हणून मित्रमैत्री. आज मी खूप आनंद आहे, खूप म्हणजे खूप आनंद आहे. ते मला गावासून सुद्धा वाटतंय आणि मी गाणार. मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुले विचिता बारू कळी अशी आला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, दिवाले से रोपा लाविले दारी, दिवाले से रोपा लाविले दारी, तयाचा वेलू गेला गगनावरी, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मनाची गुंती गुंफियला शेला, मनाची गुंती गुंफियला शेला, माफ रखुमा देवी वरू विठ्ठले अतिला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा. थोडंसं भूतकाळात जायला झालं. ते खूप कठीण दिवस होते. मुलं खूप लहान होती आणि दोघे जण म्हणजे त्यांचे काही मला ज्या आठवणी येत आहेत का त्या मी सांगतो. लहान होती, त्यांना वाढवताना मला त्यांच्या काही प्रश्नांची उत्तरं द्यायला लागायची आणि माझी जी काय तारांबळ उडायची ना ती माझी मलाच नव्हती. एकदा मला दीपाने प्रश्न केला, वय वर्ष 5, दोघे जण जोडीने असायचे, अनिकेत आणि दीपा. दीपा मोठी, अनिकेत तिच्या मागचा. आणि पाऊस पडतो कसा आणि तो म्हणजे कुठून येतो आणि तो खालीच का येतो. मला खूप विचार करून उत्तर द्यायला लागलं. संपूर्ण पर्जन्य चक्र तिला समजून घ्यावं लागलं आणि 2 दिवस ती गुरुत्वाकर्षण या शब्दाशी फिरत होती. म्हणजे शब्दांभोवती फिरणं हा तिचा पूर्वीपासूनचा स्वभाव आहे. त्याच्यामध्ये तिने जे सांगितलं की मी वाचनाची मला भयंकर आवड, तसं बघायला गेलं ना तर
आम्हाला दोघांना सुद्धा वाचनाची खूप आवड आहे आणि पुस्तकं घेऊन वाचायची म्हणजे माझ्या घरामध्ये पुस्तकाची लायब्ररी म्हणायला हरकत नाही. ज्या वेळेला म्हणजे मासिकं निघतात पाळीची तर ती आम्ही लायब्ररी करून ऑफिसमध्ये सुद्धा वाचन. मी लहान असताना सुद्धा माझ्यासाठी म्हणून माझे बाबा मासिकं घेऊन यायचे वाचण्यासाठी. म्हणजे ही वाचनाची जी आवड आहे ना दोघांना, मला आणि माझ्या, म्हणजे तशी ती हेरिडेटरी आहे आणि त्याच्यामुळे जी पुस्तकं घरामध्ये अवेलेबल होती ती वाचत गेली आणि त्याच्या कारणाने तिचं वाचन तिला आत्ता जे दिसतंय. एक दिवशी की नाही दीपा माझ्याकडे तिची वही आणि एक छोटीशी डायरी घेऊन आली, अगदी रडलेला चेहरा. म्हटलं काय झालं गं? हा बघ ना मला पाणी म्हणतो. मी त्याला विचारलं काय रे तोंडोचे, मी कुठे बोललो गेला, मी काय म्हणलेलंच नाहीये. मग हे काय आहे म्हणून तिने तिची वही दाखवली. वहीवरती नाव लिहिलेलं दीपा अजित सुकटणे. आता त्या दीपाखाली त्याने दी तसाच ठेवला होता, थोड्या अंगाने पा दिला होता आणि त्याला जोडून दी लावला होता आणि असं त्यांनी तयार केलं होतं. मी तिला म्हटलेलंच नाहीये पाणी म्हणून. लिहिलंच ना नाही म्हणतो म्हणजे. आणि हे असं आणि मनाशी मी खूण बनली की हे काय वेगळंच प्रकरण आहे आणि ते मला सांभाळायचंय दोघे जण आणि ते त्या पद्धतीनेच त्यांना वाढवायला हवं. त्यानंतर एक दिवशी दीपा आली. त्यांची जी छोटी डायरी होती ती माझ्या हाताला लागली आणि त्या डायरीमध्ये 2 कविता लिहिलेल्या. त्यापैकी दुसरी जी काहीतरी पप्पा वगैरे असं लिहिलेलं होतं. पण फुलपाखराची जी कविता होती ना ती माझ्या लक्षात आहे. मी तुम्हाला सांगणार आहे. छान किती दिसते फुलपाखर, या फुलावरून त्या फुलावर बसते, या वेलीवरून त्या वेलीवर उडते, मी धरलो आता या इथला आता उंच जाते फुलपाखर. छान किती दिसते फुलपाखर. आता ती डायरी जी आहे ना ती दोघांची आहे. त्यामुळे मी आत्ता कन्फर्म नाही करू शकत आहे की ह्या दोघांपैकी कुणी ती कविता लिहिली. पण हे जे लिहिणं आहे ना हे आत्ताच नाही आहे. काहीतरी लिहिणं काहीतरी वाचणं हे घरातून सुरू आहे. मुलांना मिळणारा वारसा आई वडिलांचा असतो. वाचनाचा वारसा मिळाला पण मुलांचे वडील अजित सुकटणे हे स्वतः बालकवी होते. त्यांच्या वय आहेत आणि त्याच्यामध्ये त्या ज्या कविता केलेल्या आहेत त्या अजूनही कुठे म्हणजे त्यावेळेला शिक्षकांना आवडल्या, त्यांनी त्याला प्रोत्साहित केलं वगैरे वगैरे शाळेच्या स्तरावरती ते बालकवी आहेत. म्हणजे हे कुठेतरी पुढे जात आहे. माझ्या घरामध्ये सरस्वतीचा जागर चालू आहे आणि याचा मला खूप आनंद आहे. प्रत्येक आई वडिलांना त्यांची मुलं हिऱ्यासारखीच वाटते. पण संसारात पडल्यानंतर या हिऱ्याला
कोंदण मिळायला लागतं. हिरा कोंदणात असला की तो चमकतो. आणि मी तेवढी भाग्यवान आहे की माझ्या दोन्ही मुलांची जी कोंदणं मला मिळालेली, त्यांना मिळालेली आहेत, ती एकमेकांना चमकवणारी. त्यामुळे आणि हे एवढ्यावरच थांबलं नाहीये, तर माझी नातवंड सुद्धा, ती सुद्धा कविता करता येते. निरंजननी केलेली कविता ज्या वेळेला मी प्रथम ऐकली, त्याचा इंग्लिश मीडियम आहे, त्याच्याकडनं मी त्याने इंग्लिश मध्ये लिहिलेली होती, वाचली मी. पण मला आत्ता ती आठवत नाहीये. त्याला सांगितलं तर तो म्हणणार आहे की नाही मला माहिती नाही. म्हणजे माझ्या नेक्स्ट पिढीला सुद्धा हा सरस्वतीचा जागर पोचलेला आहे. आणि म्हणून मला त्या नियंत्याचे खूप 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 आभार मानावेसे वाटतात की त्यांनी अशा पद्धतीचं मला सगळी जमणारी माणसं दिली. आणि त्या नियंत्याचे मी आभार मानतो. मी तुमच्या सगळ्यांचे पण आभार मानते की दीपाचं कौतुक मला अपेक्षित जे होतं ते करायला तुम्ही मला इथे येऊन साथ दिली आहे. खूप खूप आभार त्या नियंत्याचे पण आणि तुम्हा सगळ्यांचे. ओम नमः शिवाय. धन्यवाद अनुप्रिताताई. या महत्वाच्या सोहळ्यात सौ दीपा यांना आपल्या मात्या पित्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करावीशी वाटते. तर आपल्या पित्याचे श्री अजित सोपटणकर यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करावा अशी मी सौ दीपा यांना विनंती करते. तसेच सौ दीपा यांची आई सौ अनुप्रिता सोपटणकर यांचाही शाल व श्रीफळ देऊन सन्मान करावा ही विनंती. कोणत्याही अशा आभार प्रदर्शनाकरिता मी सौ दीपा गायतोंडे यांना आमंत्रित करते. दीपा. इथे आलेल्या सगळ्या जणांचे मी खूप खूप आभारी आहे. तुम्ही एवढं आलात या प्रोग्रामला आणि माझ्या पुस्तकाच्या समारंभाला प्रकाशनाला तुम्ही आलात, त्यासाठी मला खूप आनंद झाला. त्या तुमच्या सगळ्यांचे मी आभार मानते आणि व्यासपीठावर बसलेल्या सगळ्या मान्यवरांचे मी आभार मानते. तर माझ्या या पुस्तकाला प्रस्तावना जी आहे ती कौस्तुभ सरांनी दिलेली आहे. त्यांनी वेळात वेळ काढून माझी कादंबरी वाचली आणि त्याच्यावर ती इतका सुंदर अभिप्राय दिले, इतकी छान प्रस्तावना दिलेली आहे. त्या निमित्ताने मी त्यांचे खूप खूप आभार मानते. आणि आता त्यांचं एवढं नाटकाची प्रॅक्टिस होती, तालीम होती, तर त्यांनी मला आधीच सांगितलेलं की मी येणार, मला किती उशीर झाला तरी मी येणार. आणि उद्या पहाटे पहाटे त्यांचं फ्लाईट आहे त्यांची, तरी पण ते इथे आले. त्याच्याबद्दल खरंच मला त्यांचं कौतुक वाटतं. म्हणून मी कौस्तुभकरांचे खूप खूप आभार मानते. व्यंकट पाटील सर, ॲक्च्युली त्यांची आणि माझी एवढी काही ओळख नव्हती. तर आमच्या लायन्स क्लबचे आमचे झेडसी नरेन सर,
त्यांना मी सांगितलं की मला गेस्ट म्हणून तुम्ही मला कोणाला सुचवू शकता का? तर त्यांनी व्यंकट सरांचं नाव सांगितलं आणि ते आज आपल्या आमंत्रणाला मान देऊन इथे आले आणि त्यांनी इतक्या सुंदररित्या आपल्याला त्यांच्या पोलीस म्हणजे पोलिसांबद्दल इतकी चांगली माहिती दिली आणि ते इतके सुंदर लेखक आहेत. त्यांच्या जो पुस्तकं आहेत ती पुस्तकं त्यांनी आता मला दिलेली आहेत, तर मी नक्कीच ती वाचेन. अशा पद्धतीची पुस्तकं वाचायला तर मला खूपच आवडतं. हां, तर मी व्यंकट सरांचे पण खूप खूप आभार मानते. आणि प्रसाद काका ते म्हणजे त्यांनी आम्हाला कार्यक्रम कसा करावा वगैरे म्हणजे इतकी डिटेलमध्ये माहिती दिली, कारण आमचं हे पहिलंच होतं, आम्हाला इतकी माहिती नव्हती. म्हणून मी प्रसाद काकांचे आभार मानते. आणि इतकं सुंदर त्यांनी आता भाषण केलं, त्या भाषणामध्ये किती आपल्याला वेगळ्या वेगळ्या गोष्टी कळल्या, त्याबद्दल त्यांचे खरंच खूप खूप आभार. आणि आपल्या सकाळ प्रकाशनाच्या अमृता देसरडा मॅडम, त्यांनी तुम्हाला इतकं कन्सिडर केलंय ना, म्हणजे मला असं वाटलेलं की आता काही खरं नाही त्या पुस्तकाचं. मी इतका वेळ घेतलेला, म्हणजे त्याच्यामध्ये इतके मी बारीक 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 चेंजेस करत राहिले. म्हणजे दुसरा कोणी असताना त्यांनी सांगितलं बास आता नकोच, पण त्यांनी मला कन्सिडर केलं. आणि इवन त्याचं जे मुखपृष्ठ आहे त्याच्यासाठी पण त्यांनी मला म्हणजे इतके ऑप्शन्स दिले, त्याबद्दल आणि सकाळ प्रकाशनाचे खरं म्हणजे मी खूप खूप आभार मानते. आणि आमच्या लायन्स क्लबचे सगळे जे आहेत मेंबर्स ते इथे आले आवर्जून आणि त्यांनी मला इतकी मदत केली, त्यासाठी मी त्यांचे खूप खूप आभार मानते. आणि तुम्ही एवढे सगळेजण आलात त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांची आभारी होते. थँक्यू. मला दीपाला आशीर्वाद द्यायचा आहे आणि तो मी तिला देते. अशी जो व्यक्तीचा माझ्या मनाप्रमाणे होतोय सगळं.